सीतापती रघुवीर राधा गोविंद, राधा गोविंद रखुमाई पांडुरंग। सीतापती रघुवीर राधा गोविंद, हरि बोल। श्री राधे लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद, लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद, राधा गोविंद रखुमाई पांडुरंग। सर्वजण बोला। लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद, लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद, राधा गोविंद रखुमाई पांडुरंग, राधा गोविंद रखुमाई पांडुरंग। हरि बोल। लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद, राधा गोविंद रखुमाई पांडुरंग। हो लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद, राधा गोविंद रखुमाई पांडुरंग। हरि बोल। ऐका, गेली आता 6 दिवस मी कोणाला काय म्हणलं का, भजन म्हणलं काय, नाही म्हणलं काय, कोणाला काय म्हणलं का, म्हणलं का, बोला की नाही ना काय म्हणलं, पण आज शेवटचा दिवस आहे। हा, आज आपल्याकडे सुट्टी नसते बरं का। आज जे कोणी भजन म्हणणार नाही, बोलू का, बोलू, जे कोणी भजन म्हणणार नाही ना त्याला त्याच्या शेजारीची शपथ तुमच्या तुम्ही बघून घ्या। म्हणून सर्वांनी म्हणायचं, लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद, लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद, राधा गोविंद रखुमाई पांडुरंग, राधा गोविंद रखुमाई पांडुरंग। टाळी टाळी टाळी। श्री राधे। हो लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद, राधा गोविंद रखुमाई पांडुरंग। हा लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद, राधा गोविंद रखुमाई पांडुरंग। श्री राधे। हरि बोल।
लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद राधा गोविंद रकुमाई पांडुरंग राधा गोविंद रकुमाई पांडुरंग हरी बोल। राधा गोविंद राधा गोविंद बोला बोला राधा गोविंद 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 हो राधा गोविंद रखुमाई पांडुरंग हरी बोल। लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद राधा गोविंद रकुमाई पांडुरंग राधा गोविंद रकुमाई पांडुरंग लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद राधा गोविंद रखुमाई पांडुरंग राधा गोविंद रखुमाई पांडुरंग श्री राधे राधा गोविंद रखुमाई पांडुरंग हा 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 राधा गोविंद रखुमाई पांडुरंग राधा गोविंद रखुमाई पांडुरंग रखुमाई पांडुरंग रखुमाई पांडुरंग रखुमाई पांडुरंग गोपाल कृष्ण भगवान की जय 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 श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधेश्याम। तर काल आपण भगवान परमात्मा विवाह करतात इथपर्यंतची कथा आपण श्रवण केली होती, बरोबर आहे ना? हां, म्हणजे काय आज नवीन आलेले आहेत असं मला वाटतंय बरं का, म्हणून विचारतो त्यांच्यासाठी. कालपर्यंत आपण काय कथा पाहिलेली आहे? भगवान परमात्मा द्वारका नगरीची स्थापना करतो. द्वारिका नगरीची स्थापना केली. भगवान परमात्म्याला आजपर्यंत नाव होते कान्हा, कन्हैया, कृष्ण, गोविंद, गोपाळ. पण आज भगवान परमात्म्याचं नाव काय आहे? द्वारिकाधीश. आज भगवान परमात्मा द्वारिकाधीश या नावाने या ठिकाणी प्रसिद्ध होतोय. आणि म्हणून भगवान परमात्मा बलरामजींचा विवाह झाल्यानंतर रुक्मिणी मातेशी विवाह करतात. रुक्मिणी मातेशी ज्यावेळेस भगवान परमात्म्याचा विवाह होतो त्याचा कथा प्रसंगही सुंदर आहे, अतिशय आपण पाहिलेला आहे. भगवान परमात्मा रुक्मिणी मातेचं हरण करतात आणि देवी मातेच्या मंदिरामधून रुक्मिणी मातेला आपल्या रथामध्ये घेऊन भगवान परमात्मा पलायन करतात. पहा, रुक्मिणी मातेला घेऊन भगवान परमात्मा जातात, विवाह करतात. त्याच्यामध्ये कथाभाग असा सांगितला जातो, ज्यावेळेस भगवान परमात्मा रुक्मिणी मातेला घेऊन जातात त्यावेळेस इकडे रुक्मीला समजतं माझ्या बहिणीला भगवान परमात्मा घेऊन गेला. रुक्मी, शिशुपाल आदी सर्व जे दुष्टवृत्तीचे राजे होते ते सर्वजण धावत धावत भगवान परमात्म्याच्या पाठीमागं लागले भगवान परमात्म्याला मारण्यासाठी. मध्यंतरी यांचं युद्ध झालं. युद्धामध्ये भगवान परमात्म्याकडनं रुक्मी हारला गेला. रुक्मीला पकडलं, म्हणजे रुक्मिणीच्या भावाला, लक्षात ठेवा.
आणि रुक्मिणीला भगवान परमात्मा मारणार, मात्र रुक्मिणी माता समोर येते आणि परमात्म्याला सांगते, प्रभू काही जरी झालं ना देवा, शेवटी माझा भाऊ आहे हो, कसाही असेल ना तर माझा भाऊ आहे, म्हणून एकच कृपा करा, माझ्या भावाला अभय देऊन टाका, माझ्या भावाला जीवदान द्या. म्हणून रुक्मिणी मातेच्या म्हणण्यावरून भगवान परमात्मा आज रुक्मिणीला सोडून देतो, रुक्मिणीला जीवदान देतो. हाच प्रसंग जर पाहायला गेला ना, पहा जीवनामध्ये एक स्त्री म्हणून जर जन्माला आलात ना, स्त्री म्हणून जन्माला आला तर तुम्हाला या प्रसंगाला बऱ्याचदा सामोरं जावं लागतं. पहा आता बहुतांश इथं मी म्हणतो 98% तुम्ही महिला मंडळ समोर बसलेले आहेत, 98%. तुमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा प्रसंग कधी ना कधी एक दिवस तुम्हाला सामोरा जावा लागतो. एकीकडे असतं तुमचं माहेर, एकीकडे असतं तुमचं सासर. माहेरला महत्त्व द्यावं की सासरला महत्त्व द्यावं अशी वेळ कधीतरी येते तुम्हाला. दोन्हीपैकी एक निवडायचं असतं कधीतरी, एक तर माहेर निवडावं लागतं किंवा सासर तरी निवडावं लागतं. काय निवडालो तुम्ही? सासरच निवडावं लागेल ना हो, कारण आता अख्खं आयुष्य आपल्याला तिथं घालायचं आहे. त्याच्यामुळे माहेर की सासर असा जर प्रश्न पडला ना तर त्या मुलीला आणि त्या स्त्रीला आपलं माहेर सासर निवडावं लागतं. पहा माहेराला ओलांडून पुढं चालावं लागतं. का? लहानपणापासून जिथे वाढलोत ना आपण, लहानपणापासून ज्या अंगणामध्ये खेळलोत, बागडलोत, रमलोत, जिथे छोटे छोटे मित्र मैत्रिणी केले आपण, ज्या आईवडिलांच्या अंगाखांद्यावरती खेळलोत ना आपल्याला, पण एक दिवस प्रसंग असा येतो की त्याला सुद्धा डावलून आपल्याला पुढं जावं लागतं आणि आपल्या सासरमध्येच आपलं सर्वस्व मानून आपल्याला राहावं लागतं. का? एक स्त्री धर्म आहे पहा, आणि त्या स्त्री धर्मानुसार आपल्याला हे करणं गरजेचंच आहे, आणि ते केलं तरच स्त्री धर्म तुमचा पूर्णत्वास जाऊ शकतो, अन्यथा स्त्री धर्म हा पूर्णत्वास जाऊ शकत नाही. तिथे रुक्मिणी मातेच्या जीवनामध्ये हा प्रसंग आला, असाच हुबेहूब प्रसंग इकडे माँसाहेब जिजाऊंच्या जीवनामध्ये सुद्धा आलेला होता. पहा माँसाहेब जिजाऊंच्या जीवनामध्ये असाच प्रसंग आला. आता प्रसंग सांगत बसत नाहीये, पण तो प्रसंग इतिहास कधीतरी वाचत चला बरं, इतिहास वाचा, कधीतरी चरित्र पहा, ज्यांनी आपल्यासाठी बलिदान दिलं त्यांच्यासाठी कधीतरी वाचत चला. एक प्रसंग आला आणि त्या दिवशी साक्षात त्या जिजाऊ माँसाहेबांसोबत एका बाजूला त्यांचे पिताजी आहेत लखोजी राजे भोसले, लखोजी राजे जाधव, आणि एका बाजूला त्या जिजाऊ माँसाहेबांचे पती शहाजी राजे भोसले आहेत. या दोघांपैकी एक जण निवडायचं होतं, आणि शेवटी माँसाहेब जिजाऊ समोर जातात आणि लखोजी राजेंचा हात पकडून सांगतात, पिताजी तुम्ही ज्याच्यावरती तलवार उचलताय ना तो माझा नवरा आहे, तो माझा पती आहे, आणि माझ्या पतीवर जर तुम्हाला तलवार उचलायची असेल ना अगोदर मला सामोरं जावं लागेल. खबरदार माझ्या पतीवरती तलवार उचलाल. आपल्या वडिलांना खबरदारी दिली, वडिलांना धमकी दिली, माझ्या पतीवरती हात उचलू शकत नाहीत. आणि त्या दिवशीपासून माँसाहेब जिजाऊ यांचं माहेर कायमचं तुटलं. नंतर माँसाहेब जिजाऊ त्यांच्या माहेरला कधीच गेल्या नाहीत. हा प्रसंग येतो आणि ते रुक्मिणी मातेच्या जीवनामध्येही तोच प्रसंग आला, आणि शेवटी रुक्मिणीला सोडावं लागलं, आणि तिथून पुढे रुक्मिणी माता आपल्या माहेरला कौंडिन्यपूरला कधीच गेल्या नाहीत. भगवान परमात्म्याचा विवाह होतो. त्यानंतर सांगितलं जातं भगवान परमात्म्याचा एक नाही आहे, किती विवाह होता तो एकूण? बोला की. आपण ते क्विज कॉम्पिटिशन ठेवावं काही, कसं म्हणतोय मी. कोणी म्हणतंय 1600, कोणी म्हणतंय 16,108, कोणी म्हणतंय 108. किती? 16,108. भगवान परमात्मा 16,108 विवाह करतो. आता प्रश्न असा पडतो बरं, काही जण म्हणतात देवाला एवढे लग्न करायची काय गरज होती, इथं आम्हाला एक भेटना, इथं आम्हाला एक भेटना, आणि देवानं 16,108 पत्न्या का केल्या रे बाबा? नावं ठेवणारी लोक आहेत देवाला. आता काही जण म्हणतात देवानं 16,108 केल्या म्हणल्यानंतर आम्हाला 2 करायला काय अडचण आहे. अरे तो देव आहे बाबा, देवाच्या लीला अद्भुत आहे. तुझा त्या देवाचा नाही मेळ लागत. देवानं चोरी केली त्याची लीला झाली. पण देवानं 16,108 केल्या म्हणून तुला 2 करून चालणार नाही. ज्याला जे काय म्हणतात ते हिंदीमध्ये कहावत आहे, मारवाडी कहावत आहे पहा, जिनू काम उनू थाय दुजा करे तो गोता खाय. ज्याचं काम त्यानंच करावं. तू का म्हणे ते असावे जातीचे, येड्या गबाळ्याचे काम नव्हे. तिथं येडं गबाळ चालत नाही, जातीवंत असावं लागतं. भगवान परमात्म्याच्या लीलेशी, भगवान परमात्म्याशी आपण आपला संबंध लावूच शकत नाही. तुम्ही म्हणता ना कोणी म्हटलं देवाने 16,108 केल्या मी 2 करतो. अरे भगवान परमात्म्याने हलाहल 20 पेलं.
तू एखादा इंड्रेलचा घोट घेऊन बघ, वाचलास जगलास तर पुन्हा करू. ह देवाने 12 गाव अग्नी पिला, तुला जर अगरबत्तीचं थोडं टच झाली अगरबत्तीकडे टुनकून उड्या मारतो. त्यांचा तुझा कुठे बराबरी आली. एका माणसाने असाच म्हणला, कथा ऐकली कुठेतरी अशी, घरी गेला आणि पत्नीला म्हणू लागला, अगं ऐक ना. पत्नी म्हणली, बोला की. नाही, आज कथेला गेलो होतो म्हणे, आणि त्या कथेमध्ये महाराजांनी असं सांगितलं, देवाला 16,108 बायका होत्या. हिने म्हटली, मग म्हणणं काय तुमचं? नाही, मी काय म्हणत होतो, तेवढ्या काय आपल्याला जमायचं नाही. हो, एखादी करावी म्हणतो, काय परवानगी तुझी आहे का? पत्नी म्हणली, काहीच अडचण नाही म्हणे, मी तुम्हाला अजिबात नाही म्हणणार नाही, अजिबात नाही म्हणणार नाही. अहो, तुमचं स्वातंत्र्य आहे, तुम्हाला मी कशाला हिरावून घेऊ तुमचं स्वातंत्र्य. पण ऐका ना, मी पण परवा दिवशी एके ठिकाणी कथेला गेले होते आणि त्यांच्या घरी पांडव प्रताप लावला होता म्हणे, आणि तिथं असं सांगितलं, द्रौपदीला 5 पती होते. नाही, मग मी काय म्हणत होते, नाही, त्यानं म्हणला तुझंही राहू दे माझंही राहू दे. जमतं का? नाही जमत. एक तर याच्या पुढचं होतं, अपडेट झालेलं होतं, प्रो वर्जन होतं, ते म्हणला काय होते बघू, म्हणला 2 बायका करू. केलं ना त्यानं, पार 50च्या वयामध्ये त्यानं दुसरं लग्न केलं. आणि एखाद्याचं नशीब असतो, त्याला चांगली सुंदर अगदी तारुण्यवती 20-25 वर्षाची बायको त्याला भेटली, अतिशय सुंदर. हे 50 म्हणजे निम्मा अर्ध म्हातारं झालेलं, याच्या अर्धे केस पांढरे झाले, अर्धे केस काळे राहिलेले, आणि याच्यामध्ये याला चांगली तरुण बायको भेटली. एक पहिली होती म्हातारी आणि ही दुसरी झाली तरुण. आता मला सांगा तुम्ही सगळेजण आहे तिथं, म्हाताऱ्या बायकोला, म्हाताऱ्या स्त्रीला आपला नवरा तरुण असावा वाटतो का म्हातारा असं वाटतं? म्हातारीला काय वाटतं? आपलं म्हातारच असं वाटतं ना. म्हातारीला थोडीच वाटतं आपलं तरुण असावं. म्हातारीला वाटतं आपला नवरा म्हातारा असावा. आणि तरुण पत्नीला काय वाटतं? आपला नवरा कसा असला पाहिजे? हा, तरुण असला पाहिजे, हँडसम असला पाहिजे, देखणा असला पाहिजे, रुबाबदार असला पाहिजे. मग घोटाळा असा झाला, आता याची पत्नी होती एक म्हातारी आणि एक होती तरुणी. मग या तरुणीला वाटायचा आपला पती तरुण दिसला पाहिजे, म्हातारीला वाटायचा आपला पती म्हातारा दिसला पाहिजे. मग घोटाळा असा व्हायचा, हे ज्या वेळेस त्या तरुण पत्नीकडे जाऊन बसायचा ना, ती तरुण पत्नी त्याला जवळ घ्यायची, त्याच्या डोक्यातनं असा हात फिरवायची आणि त्याला म्हणायचे, काय हो, अशा गप्पा लाडीगुडी लावत गप्पा मारत त्याला म्हणायची नाही, असं बोलत गप्पा मारायची. आणि त्याच्या डोक्यावरती जे केस होते त्यातले पांढरे केस उपटायची. का? काळे केस शिल्लक राहावे हे तरुण दिसावा म्हणून. आणि जेव्हा हा म्हाताऱ्या पत्नीकडे जायचा, ती म्हातारी पत्नी त्याच्या डोक्यात हात घालायची आणि त्याला लाडीगुडी लावत बोलत त्याच्यातले काळे केस उपटायची. कारण का? हा म्हातारा दिसावा म्हणून. आता घोटाळा असा झाला, एकानं उपटले काळे आणि एकाने उपटले पांढरे. याचं तर अख्खं वाळवंटच झालं. कशामुळं? जमत नाही. भगवान परमात्म्याने केलं म्हणून आपण जर करायला गेलात ना, चालत नाही. शेवटी परमात्मा असतो आणि आपण असतो. परमात्म्याच्या लीलेशी आपण आपल्या लीला या ठिकाणी लावू शकत नाहीत. आणि त्या पद्धतीने भगवान परमात्मा सुद्धा या आपल्या विवाहामध्ये कोणत्या परिस्थितीमध्ये भगवान परमात्मा विवाह करतो याचाही विचार आपण केला पाहिजे. हा देवाने मान्य आहे. देवाने 16,108 पत्न्या केल्या, 16,108 विवाह भगवान परमात्म्याचे झाले. मात्र 16,108 विवाह भगवान परमात्म्याने कोणत्या परिस्थितीमध्ये केले याचाही विचार आपण करायला पाहिजे ना. मग कशा पद्धतीने 16,108 विवाह झाले याचं वर्णन आलेलं आहे, ते आपण पाहूया. ऐका, भगवान परमात्म्याचे एकूण फक्त 8 विवाह हे अष्टपट्टराणी आहेत. भगवान परमात्म्याने केलेले एकूण 8च विवाह आहेत. त्यापैकी प्रथम विवाह रुक्मिणी मातेशी झाला. त्यानंतर भगवान परमात्मा दुसरा विवाह कोणत्या परिस्थितीमध्ये करतो आहे का? एक सत्राजित नावाचा राजा होता आणि तो सत्राजित नावाचा जो राजा होता त्याच्याकडे एक समंतक नावाचा मणी होता. तो मणी असा होता, ज्याने गळ्यामध्ये घातला तो सूर्यासारखा तेजस्वी दिसायचा. आणि तो समंतक नावाचा मणी दिवसाला 18 भार सोनं द्यायचा. भगवान परमात्म्याला वाटलं असा मणी आपल्याकडे असायला पाहिजे, म्हणून परमात्म्याने सत्राजित राजाला सांगितलं, राजन, हा मणी तुला काही कामाचा नाही, एक काम कर म्हणे, हा मणी मला देऊन टाक, आमच्या राज्यासाठी कामाला येईल. त्याचं जे मिळणारं सोनं आहे ते राज्य कारभारासाठी कामाला येईल. पण सत्राजित राजाने ते मान्य केलं नाही. नंतर एक दिवसाचा प्रसंग, त्या सत्राजित राजाचा जो भाऊ होता प्रसेनजित त्याचं नाव, त्या प्रसेनजिताने तो मणी आपल्या गळ्यामध्ये घातला आणि शिकारीसाठी वनामध्ये निघून गेला. वनामध्ये गेल्यानंतर एका हत्तीने त्या प्रसेनजिताला मारलं आणि मारल्यानंतर त्याचा जो मणी होता तो त्याच्या पंजामध्ये अडकला. तो मणी तसाच घेऊन गेला.
पुढे गेल्यानंतर एक अस्वलाने त्या सिंहाला मारलं आणि सिंहाच्या गळ्यामध्ये तो चमकणारा मणी त्याने काढून घेतला, गुहेमध्ये गेला आणि त्या गुहेमध्ये त्या अस्वलाची एक मुलगी होती, त्या मुलीच्या गळ्यामध्ये तो मणी घातला. बरेच दिवस झाले प्रसेनजित काय परत आला नाही, म्हणून सत्राजित राजाला संशय आला आणि सत्राजित राजाने संशयाने भगवान परमात्म्यावरती आळ घेतला आणि सांगितलं, या कृष्णानेच कपटी कारस्थान करून माझ्या भावाला मारलं असेल आणि तो मणी हिरावून घेतला असेल. भगवान परमात्म्याला वाईट वाटलं, अरे मी तर काही दोष केलेला नाहीये, मी कुठलं पाप केलेलं नाहीये, पण माझ्यावरती हे लांछन का यावं, माझ्यावरती हे असं आरोप का यावा आणि तो आरोप आपला निघावा याच्यासाठी भगवान परमात्मा निघाले. कारण पहा, एक नीतिमत्तेने वागणारा जर माणूस या जीवनामध्ये असेल आणि त्याच्यावरती विनाकारण जर आळ येत असेल ना, तर त्या माणसा इतका बिघडूच शकत नाही कोणी. कारण एक मार्गाने नीतिमत्तेने चालणाऱ्या माणसावरती कधी संशय घेऊन त्याच्यावरती आळ घ्यायचा नसतो. जीवन जगतोय ना तो नीतिमत्तेने, तर त्याच्यावरती कधी आळ घेऊ नये. कारण एकदा जर त्याच्या मनातला भाव तुटला आणि त्याने नीतिमत्ता सोडली ना, तर त्याच्या इतका वाईट जगामध्ये कुठलाच माणूस होऊ शकत नसतो. म्हणून इकडे भगवान परमात्मा आपल्यावरती लागलेलं लांछन काढण्यासाठी निघाले. शोध घेत 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 गेल्यानंतर एका ठिकाणी प्रसेनजित मरून पडलेला पाहिला. तिथून पुढे सिंहाचे पाय पाहिले, त्या वाटेने जात असताना पुढे एका ठिकाणी सिंह सुद्धा मरून पडलेला पाहिला आणि सिंहाच्या पुढे गेल्यानंतर अस्वलाचे पाय एका गुहेमध्ये गेलेले पाहिले. त्या गुहेमध्ये भगवान परमात्मा गेले, पाहिले तर अस्वलाची एक मुलगी होती आणि त्या मुलीच्या गळ्यामध्ये तो मणी होता. जसं भगवान परमात्म्याला पाहिलं, त्या मुलीने ओरडली आणि त्याबरोबर त्या मुलीचे पिताजी म्हणजे तो अस्वल त्या ठिकाणी धावत आला. तो अस्वल म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्रांसोबत युद्ध केलेला आणि प्रभू रामचंद्रांना मदत केलेले जे जाबुवंत जी होते, तेच जाबुवंत द्वापार युगापर्यंत जिवंत होते. कारण त्याचा प्रसंग सांगितला जातो, राम रावणाचं युद्ध झालं, पण राम रावणाच्या युद्धामध्ये जाबवंतजींना जास्त कुस्ती खेळायलाच भेटली नाही. त्यामुळे शेवटी परमात्म्याने रामप्रभूंनी विचारलं, कोणाला काय पाहिजे, कोणाला काय पाहिजे. सगळ्यांना जे जे पाहिजे ते ते देऊन टाकलं. जाबवंतजींना विचारलं, जाबवंतजी मागा म्हणे, तुम्हाला काय पाहिजे. जाबवंतजींनी सांगितलं, देवा एवढं मोठं युद्ध झालं म्हणे देवा, पण एवढ्या मोठ्या युद्धामध्ये ना मला माझ्या अंगातली ताकद आहे ना, त्या ताकदीचं प्रदर्शनच करायला भेटलं नाही. म्हणजे माझी युद्ध करून माझी तृष्णा मिटली नाहीये. मला ना माझ्यासारखा वीर पुरुष युद्धासाठी पाहिजे आणि ते केवळ तुम्ही आहात, म्हणून माझी इच्छा आहे तुम्ही माझ्यासोबत युद्ध करावं. रामप्रभूंनी सांगितलं, जाबुवंतजी हे शक्य नाही म्हणे, कारण मी नीतिमत्ताधारक आहे आणि मी माझ्याच पक्षातील आणि माझ्या एक मित्रासोबत जर युद्ध करावं तर माझ्यावरती लांछन लागलं जाईल, म्हणून मी तुमच्यासोबत युद्ध करेल, पण आता नाही, पुढच्या जन्मामध्ये. तो आशीर्वाद दिला आणि त्या आशीर्वादानुसार त्रेतायुगामधले जाबुवंतजी द्वापार युगापर्यंत जिवंत आहेत. जाबुवंतजी आणि भगवान परमात्मा समोर समोर आले, एकमेकासमोर आले आणि दोघांचं युद्ध लागलं, मुष्टियुद्ध लागलं. एक जण याच्यावरती मुक्का मारतो, तो त्याच्यावरती मुक्का मारतो, एकमेकांना दोघेही अवजड होतात. शेवटी बराच वेळ युद्ध चालल्यानंतर एकही खाली पडत नाही. त्यावेळेस जाबुवंतजींना समजून चुकलं की मला टक्कर देणारा या विश्वामध्ये केवळ एकच आहे आणि तो आदिपुरुष असणारा माझा भगवान परमात्मा आहे, त्याच्याशिवाय नाही. आणि त्यावेळेस जाबुवंतजी खाली बसले आणि परमात्म्याला नमस्कार केला आणि सांगितलं, प्रभू माझी इच्छा पुरी करण्यासाठी तुम्हीच आलात ना. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपलं कृष्ण रूप टाकतात आणि रामप्रभूंच्या रूपामध्ये जाबुवंतजीला दर्शन देतात. जाबुवंतजी या ठिकाणी प्रसन्न होतात आणि देवाला सांगतात, प्रभू बस म्हणे, आता आयुष्य जगण्याची माझी इच्छा संपली म्हणे देवा, आता मी माझ्या निजधामाला निघून जाईल, पण देवा शेवटी जाताना एक इच्छा आहे माझी. काय? माझी जी मुलगी आहे ना देवा, त्या मुलीचा विवाह करावा म्हणून माझी इच्छा आहे. तिचं नाव आहे जाबुवंती, म्हणून मी माझी जाबुवंती नावाची जी कन्या आहे ना तुम्हाला अर्पण करतो, तुम्ही तिचा स्वीकार करावा. म्हणून जाबुवंतजींनी त्यांची ती मुलगी भगवान परमात्म्याला अर्पण केली, जाबुवंती. तो भगवान परमात्म्याचा दुसरा विवाह झाला आणि त्यामध्ये जाबुवंती सोबत या ठिकाणी तो सम्यंतक नावाचा मणीही देऊन टाकला. भगवान परमात्मा सम्यंतक नावाचा मणी घेऊन येतात, सत्राजित राजाला तो मणी दिलाच, घडलेला वृत्तांत सांगितला. सत्राजित राजाला वाईट वाटलं, अरे आपण परमात्म्यावरती उगाच लांछन घेतलं, आपण देवावरती विनाकारण संशय घेतला. मग या संशयातून जर आता बाहेर निघायचं असेल, आपला पश्चाताप करायचा असेल, तर तो पश्चाताप करायचा म्हणून या सत्राजित राजाने आपली असणारी कन्या, तिचं नाव आहे सत्यभामा, ती सत्यभामा मुलगी भगवान परमात्म्याला वर्ण करून टाकली. भगवान परमात्म्याला ती मुलगी देऊन टाकली, तिच्याशी विवाह केला आणि तो समंतक नावाचा मणीही भगवान परमात्म्याला देऊन टाकला. परमात्म्याने सांगितलं, हा मणी
विनाशाचं कारण आहे म्हणून तो मणी भगवान परमात्म्याने देऊन टाकला. मणी घेतला नाही आणि शेवटी इकडे सत्यभामेशी भगवान परमात्म्याचा दुसरा विवाह झालं. त्यानंतर भगवान परमात्म्याचे इतरही विवाह सांगितले जातात. भगवान परमात्मा एकदा यमुना नदीच्या तटावरती या ठिकाणी फिरायला जात होते. मी जन्मादिवशी कथा सांगितली होती. यमुनेची कन्या आहे कालिंदी. कालिंदीशी भगवान परमात्म्याचा विवाह होतो. यमुना तटावरती फिरण्यासाठी गेल्यानंतर भगवान परमात्म्याचा चौथा विवाह होतो, तो म्हणजे कालिंदीशी. त्यानंतर विंद नावाचा एक राजा आहे आणि या विंद नावाच्या राजाची मुलगी आहे मित्रवृंदा. मित्रवृंदेशी भगवान परमात्म्याचा पाचवा विवाह होतो. एक कौशल नावाचं नगर आहे. या कौशल नावाच्या नगरातील राजाची जी मुलगी आहे तिचं नाव आहे नग्नजिती. भगवान परमात्म्याचा या नग्नजितीशी सहावा विवाह होतो. भगवान परमात्म्याची एक आत्या आहे, श्रुतकीर्ती नाव आहे तिचं, श्रुतकीर्ती आत्या. त्या आत्याची एक मुलगी आहे, तिचं नाव आहे भद्रा. या भद्रेशी भगवान परमात्म्याचा सातवा विवाह होतो आणि त्यानंतर मद्रदेश राज्याची जी राजकन्या आहे तिचं नाव लक्ष्मणा. या लक्ष्मणेशी भगवान परमात्म्याचा आठवा विवाह होतो. अशा एकूण अष्टपट्टराणी भगवान परमात्म्याच्या विवाहासाठी झाल्या. त्यानंतर इतर ज्या 16,100 राजकन्या कुठून आल्या याचा विचार या ठिकाणी शुकदेवजी महाराजांना परीक्षित राजा विचारतो, हे गुरुदेव, इतर 16,108 विवाह परमात्म्याचे कोणत्या परिस्थितीमध्ये झाले आणि का झाले याचं चिंतन मला सांगावं. त्यावेळेस भगवान परमात्मा विवाह का करतो याचं चिंतन शुकदेवजी महाराज सांगतात. राजन ऐक म्हणे, राजा त्यावेळेस प्रागज्योतिषपूर नावाचं एक नगर होतं, एक राज्य होतं प्रागज्योतिषपूर नावाचं. आणि त्या प्रागज्योतिषपूरमध्ये नरकासूर नावाचा, त्याचंच नाव भौमासूरही आहे. आता दिवाळीमध्ये जी नरक चतुर्थी झाली पहा, होती ना नरक चतुर्थी? होती का इकडं नव्हती? दिवाळीमध्ये एक दिवस असतो चतुर्दशी, म्हणजे नरक चतुर्थी असते. त्या नरक चतुर्दशी दिवशी भगवान परमात्म्याने नरकासुराचा वध केलेला होता. तो नरकासूर, या भगवान परमात्म्याने त्या नरकासुराचा विचार केला तर त्या नरकासुराने असा विचार केला होता, एकाच वेळेस 1,00,000 राजकन्या गोळा करायच्या आणि 1,00,000 राजकन्येशी एकदाच विवाह करायचा. माणसाची बुद्धी कधी काय चलेल ना, सांगता येत नाही. बरं, माणूस कधी काय आपल्या बुद्धीमध्ये नवीन काय आणेल ना, कुणाची बुद्धी कशी चलते, कुणाची बुद्धी कशी चलते काही सांगता येत नाही. विचार असतात पहा माणसाचे, कुणाचे चांगले विचार असतात, कुणाचे वाईट विचार असतात. माणसाने विचार करावा, पण चांगला विचार करावा. वाईट विचारामध्ये जेवढं पडाल ना तेवढं आयुष्य आपलं खालावत जाईल आणि चांगला विचार जेवढा कराल ना, असं सांगितलं जातं, माणूस दररोज आपल्या जीवनामध्ये कमीत कमी 1,00,000 विचार करतो. हे सायन्सचं म्हणणं आहे. एका दिवसामध्ये एक माणूस कमीत कमी 1,00,000 विचार करतो. पण सायन्स असं म्हणतं त्या 1,00,000 विचारापैकी 80,000 विचार हे आपण काल काय केलं होतं आणि काय नाही हे पूर्वीचे पूर्ण निगेटिव्ह विचार असतात. फक्त 20,000 विचार असे असतात जे आजच्या दिवसामध्ये आपण काय पॉझिटिव्ह कर्म करतो हे प्रेझेंटमधले असतात. आणि अगदी थोडेसे विचार असे असतात जे आपण आपल्या भविष्यासाठी करत असतो. म्हणून आपण विचार काय करावे, आपल्या मनावरती ताबा असला पाहिजे, विचारावरती ताबा आपला असला पाहिजे. कारण विचारच आपल्याला आपल्या यशाकडे, आपल्या यशस्वीतेकडे आपल्याला पूर्णपणे नेऊन टाकण्याचं काम हे विचार करत असतो. कारण विचारांचं कसं असतं माहिती आहे का? एकदा काय झालं, एक माणूस होता, विचार सांगतो माणसाचे काय करू शकतात. एका दिवशी कुठेतरी कामाला गेला, त्याला थोडेसे पैसे भेटले, 10-5 रुपये त्याला भेटले. त्याने विचार केला हे 10-5 रुपये जर आपण खर्चावे तर संपून जातील. मग नाही म्हणे, या 5 रुपयातून आपण शून्यातून स्वराज्य निर्माण केल्यासारखं शून्यातून आपण व्यवसाय निर्माण करायचा. म्हणून त्या 5 रुपयाचं त्यानं दूध आणलं. थोडा जुना काळ होता. ते 5 रुपयाचं भरपूर दूध आलं. त्याने ते दूध आणलं घरामध्ये, ते अडकवतात बघा असा दोरीमध्ये, त्याला काय म्हणतात? शिंक. ते शिक असतं ना, शिंक म्हणा किंवा शिक म्हणा. त्या शिंक्यावरती त्याने ते गाडगं अडकवलं. त्याच्या खाली एक क्वाट टाकलेला होता. त्या क्वाटवरती बाजेवरती झोपला आणि त्या शिंक्याकडे बघून विचार करू लागला. विचारावर सांगतो मी, विचार माणसाचे कसे असतात. विचार करू लागला, आता हे 5 रुपयाचं दूध मी आणलंय, आता उद्या हे दूध थोडंसं याच्यामध्ये पाणी घालतो आणि बाजारात नेऊन विकतो, म्हणजे याचे 10 रुपये होतील. मग 10 रुपये झाल्यानंतर परत त्या 10 रुपयाचं दूध आणतो, 10चे 20 होतील, 20चे 40 होतील, 40चे 100 होतील.
आणि 100 झाल्याच्या नंतर मग मी गावामध्ये मोठा माणूस होईल. मग असा किरकोळ व्यवहार नाही करायचा. मग मी गावामध्ये एक डेअरी फार्म टाकेल, माझी डेअरी चालू होईल. मग डेअरी चालू झाल्याच्या नंतर आसपासच्या परिसरातील सगळी लोक दूध विकण्यासाठी माझ्याकडे येतील. एक मोठी गाडी येईल, माझं दूध बाहेरच्या गावामध्ये पार्सल होईल. मग मोठा माणूस होईल. मोठा माणूस झाल्यानंतर एक मोठी फॅक्टरी तयार करील आणि फॅक्टरी तयार केल्यानंतर माझं मोठं ऑफिस असेल आणि त्या ऑफिसमध्ये मी बसलेला असेल. कुठं विचार करतोय माणूस? कुठं आहे ते? बाजूवर झोपलेलं आहे. माझं मोठं ऑफिस असेल आणि त्या ऑफिसमध्ये मी असा खुर्चीवर बसलेला असेल. शेजारीच माझं चांगलं मोठं घर असेल आणि घरामध्ये माझं लग्न झालेलं असेल. त्यावेळेस छोटे छोटे माझे लहान लहान मुलं असतील. मी काहीतरी काम करत असेल आणि काम करताना माझी छोटी छोटी लेकरं येतील आणि मला मधून मधून डिस्टर्ब करतील, मला अडथळा करतील. कुठं? बाजूवर. हां, एवढं लक्षात ठेवा. मला डिस्टर्ब करतील आणि मग मी रागात येईल आणि रागात आल्यानंतर रागात मी माझ्या पत्नीला ओरडेल, अगं तुला लेकरं सांभाळता येत नाहीत का? घेऊन जा यांना. माझी पत्नी घरामध्ये काम करत असेल, ती बिचारी काही ऐकणार नाही. मग नाही ऐकल्यानंतर मला राग येईल. मग मी रागाच्या भरात माझ्या पत्नीकडे जाईल. कुठं? हां, एवढं लक्षात ठेवा. बाजूवर. रागाच्या भरात मी माझ्या पत्नीकडे जाईल आणि पत्नीला रागामध्ये, तुला कळत नाही का आपल्या मुलांना सांभाळायचं कसं असतं, तुला कळत नाही का? म्हणून रागामध्ये मी एक लात माझ्या पत्नीच्या कंबरड्यामध्ये मारील. असं त्यानं म्हणला आणि एक जोराची लात मारली. कुठं? बाजावर. जशी यानं लात मारली तसं ते शिंक पुढंच अडकवलेलं होतं. नीट याची लात जी लागली ती नेमकी त्या डेऱ्याला, शिंक्यावरच्या. डेरा खाली पडला, आतलं दूध सांडलं, डेरा फुटला. काय झालं याच्या विचाराने? काय फायदा झाला? हा, त्या पद्धतीने माणसाचे विचार असतात. म्हणून माणसाचे विचार चांगले असावे. पण या नरकासुराचे विचार, एकदाच 1,00,000 राजकन्या गोळा करायच्या आणि एकदाच त्यांच्याशी विवाह करायचा. म्हणून त्याने आसपासच्या राज्यातील राजांना मारायचं आणि त्या राजांना मारून तिथली राजकन्या पळवून आणायची आणि आपल्या कारागृहामध्ये डांबून ठेवायची. असं करता 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 त्याने 16,100 राजकन्या आपल्या कारागृहामध्ये बंद केलेल्या होत्या. आणि त्या 16,000 राजकन्या ज्यावेळेस कारागृहामध्ये होत्या ना, एक वेळेस त्या राजकन्याच्या कानावर अशीच बातमी पडली की भगवान परमात्मा दीनदुखी असणाऱ्या त्या दुःखितांना सुद्धा आपलंसं करतो आणि भगवान परमात्मा त्यांना दुःखातून मुक्त करतो. म्हणून आपण त्यांना शरण गेलं पाहिजे. म्हणून या सर्व ज्या राजकन्या होत्या, या राजकन्याने भगवान परमात्म्याची विनंती केली, हे प्रभो, आम्हाला या आमच्या दुःखातून तारणहार करणारे तुम्हीच आहात. म्हणून त्यांनी विनंती केली प्रभूला, हे प्रभू, कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. हे प्रभू, कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. हे प्रभू, आम्हाला या क्लेश म्हणजे दुःखातून मुक्त करा. म्हणून सर्वांनी विनंती केली आणि भगवान परमात्मा लागलीच या ठिकाणी या राजकन्यांना वाचवण्यासाठी आपल्यासोबत सत्यभामेला घेतात आणि सत्यभामेला घेऊन इकडे येतात. कारण ज्या ज्या वेळेला तुम्ही भगवान परमात्म्याचं चिंतन करताना त्यावेळेस भगवान परमात्मा आपल्यासाठी धावत येतो आणि आपल्याला या संकटातून दूर करण्याचं काम करत असतो. म्हणून एकच काम करा, परमात्म्याचं नाव घ्या आणि या संसार सागरातून तरुण जा. म्हणून सुंदर भाव सांगितलेला आहे पहा एका संतांनी, कन्हैयाचं नाव घ्या, कृष्णाचं नाव घ्या आणि या जगातून या ठिकाणी तरुण जा. सुंदर भाव आहे. सर्वजण आपण 1 मिनिटासाठी सर्वजण गाऊया. कृष्ण कहने से तर जाएगा. सर्वजणांनी म्हणायचं, कृष्ण कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा. कृष्ण कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा. पार भव
कृष्ण कहने से हो, कृष्ण कहने से तर जाएगा, कृष्ण कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा, पार भव से उतर जाएगा। श्री राधे। होगी घर घर में चर्चाए तेरी, होगी घर घर में चर्चाए तेरी, हो जिस गली से गुजर जाएगा, जिस गली से, जिस गली से गुजर जाएगा, पार भव से उतर जाएगा, कृष्ण कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा। श्री राधे। हरि बोल। श्री राधे। पुढं सांगितलेलं आहे, बड़ी मुश्किल से नर्तन मिला है, बड़ी मुश्किल से नर्तन मिला है, क्या पता फिर किधर जाएगा, क्या पता फिर किधर जाएगा, क्या पता फिर किधर जाएगा, पार भव से उतर जाएगा, पार भव से उतर जाएगा, कृष्ण कहने से। श्री राधे। हरि बोल। पुढे म्हटलं आहे, एकदा त्याला मागून तरी बघा, तो तुमची मागणी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। म्हणून म्हणतात पहा, उसके आगे तू फैला दे झोली, उसके आगे तू फैला दे झोली, दाता झोली ये भर जाएगा। अरे मागून तर बघा, तुमची झोळी आहे ना, तो भगवान परमात्मा भरून टाकल्याशिवाय राहणार नाही। फक्त मागण्याचा प्रयत्न तरी करा तुम्ही। उसके आगे तू फैला दे झोली, दाता झोली ये भर जाएगा, दाता झोली ये भर जाएगा, दाता झोली ये भर जाएगा, पार भव से उतर जाएगा, कृष्ण कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा। हरि बोल। ताली वाजवा, टाळी टाळी। कृष्ण कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा, पार भव से उतर। गोपाल कृष्ण भगवान की जय। जर या भवसागरातून तरुण जायचं असेल ना, तर एकच काम करा, कृष्ण कहने से तर जाएगा,
पार भव से उतर जाएगा. म्हणून त्या परमात्म्याला काहीतरी मागण्याचा प्रयत्न करा, पण मागायचं ते योग्य मागायचं. या राजकन्याने मागितलं, प्रभू आम्हाला या दुःखातून दूर करा. आणि भगवान परमात्मा सत्यभामेला घेऊन त्या ठिकाणी प्राग्ज्योतिषपूरला जातात. आणि तिथे गेल्यानंतर या नरकासुरासोबत भगवान परमात्म्याचं युद्ध होतं. तिथे सत्यभामेला का घेऊन जातात बरं? सत्यभामासोबत का नेली? तर याचं वर्णन असं सांगितलेलं आहे, हा भौमासूर म्हणजे भूमिपुत्र आहे. भूमिपुत्र म्हणजे पृथ्वीचा पुत्र आहे. आणि ज्या वेळेस या भौमासुराचा जन्म झाला त्यावेळेस त्याची आई म्हणजे पृथ्वी माता, तीच पृथ्वी मातेचं रूप म्हणजे या ठिकाणी ही सत्यभामा आहे. जन्माला आला त्यावेळेस सांगितलं होतं याचा मृत्यू परमात्म्याच्या हातून होणार. मग हे ऐकल्यानंतर त्याची जी आई होती भूमिमाता, त्या भूमिमातेने परमात्म्याला एक वचन मागितलं, देवा एक वचन द्या. काय? माझ्या मुलाला तुम्ही कधी मारणार नाही. परमात्म्यानं सांगितलं, आया है सो जाएगा राजा रंग फकीर, कोई सिंहासन चढ चला कोई चढा जंजीर. इथं अमरत्व कोणालाच प्रधान नाहीये म्हणे. आला तो जाणाऱ्याचा एक ना एक दिवस मरणार आहे. दुसरं काहीतरी माग. त्यावेळेस भूमिमातेने दुसरं वरदान मागितलं. एक काम करा म्हणे देवा, याला अमर नाहीत ना करू शकत नाही. मग एक काम करा. कोणतं? जोपर्यंत मी म्हणणार नाही याला मारा तोपर्यंत तुम्ही याला मारायचं नाही. आणि मला सांगा ना, कोणती आई म्हणेल माझ्या लेकराला मारा? म्हणेल का? अहो किती अनवळ लेकरू असू द्या, हो किती अपराध केलेला असू द्या, काही आगावपणा त्याने करू द्या, किती जरी आगावपणा केला ना, तर शेवटी ती आई आपल्या लेकराला कधीच, आपल्या लेकावरती एक संकट यावं असं त्या आपल्या आईला कधी वाटत नसतं. पहा, म्हणून माझं एक म्हणणं असतं, तुम्ही जर देवाच्या देवळामध्ये कधी गेलात ना, मंदिरामध्ये गेलात ना, तर मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्ही देवाला कधीच असं म्हणू नका, देवा मला हे द्या, देवा मला ते द्या, देवा मला ते द्या. अशी लांबलचक अशी लिस्ट तुम्ही देवासमोर कधी देऊ नका मागण्याची. हां, देवाला जर मागायचं असेल ना, फक्त एकच वरदान मागा. एकच. काय सांगू? सांगू? बोला ना, सांगू? एकच म्हणा, प्रभू फक्त आणि फक्त माझ्या आईच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्या, एवढं एकच वरदान मागा. कारण 100% गॅरंटीनं सांगू शकतो की तुमच्या आई एवढं तुमच्यासाठी सुख आणि समृद्धी कोणीच मागू शकणार नाही. श्री राधे. सुख समृद्धी तुम्हाला या जीवनामध्ये कोणीच मागू शकणार नाही. यासाठी एकच इच्छा त्या परमात्म्याकडे व्यक्त करा. श्री राधे जय राधे, राधे राधे पिया पिया. हरि बोल. श्री श्री राधे श्याम राधे, श्री राधे श्याम राधे, राधे राधे पिया पिया. जय हो. राधे राधे पिया पिया. जय हो. श्री राधे जय राधे, राधे राधे पिया पिया. हरि बोल. श्री राधे जय राधे,
राधे राधे पिया पिया, राधे राधे पिया पिया, राधे राधे पिया पिया। गोपाल कृष्ण भगवान की जय। हा तर काय सांगत होतो मी? काय सांगत होतो? बोला की. कथा कथा सांगायलो ना. हो खोपेगावकर, कथा चालू आहे ना आपली. हा काय सांगत होतो? नाहीतर ते घोटाळा असा व्हायचा, मी आपलं सांगत जायचं, तुम्ही ऐकत जायचं, मी सांगतच जायचं, तुम्ही ऐकतच जायचं, मी काय बी सांगायचं आणि तुम्ही. असं होऊ नये, लक्षात ठेवा. काय सांगत होतो मी? हा त्या भूमी मातेने जे वरदान मागितलं होतं ना, त्या वरदानाबद्दल सांगत असताना सांगत होतो, तुम्ही आईच्या इच्छा पूर्ण व्हाव्या अशी देवाला विनंती करा. जर ती तुम्ही मागणी करत असाल ना, या जगामध्ये आई इतकं तुमचं एक चांगलं किंवा तुमच्याबद्दल एक प्रेम भावना व्यक्त करणारा जगामध्ये कोणीच नसतो. म्हणून आईने इच्छा करावी आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या, याच्यासाठी एकच काम करा, देवा माझ्या आईच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या. आणि म्हणून ती आई म्हणते, देवा जोपर्यंत मी म्हणणार नाही तोपर्यंत माझ्या मुलाला मारायचं नाही. भगवान परमात्मा म्हटले हरकत नाही, तुला वरदान देऊन टाकलं. म्हणून त्या सत्यभामेला म्हणजे त्याच्या आईला घेऊन भगवान परमात्मा सोबत येतात. आणि ज्या वेळेस तिथे आल्यानंतर भगवान परमात्मा आणि या नरकासुराचं दोघांचं युद्ध चालू होतं. युद्ध चालू होत असताना एकमेकावरती एकमेक मारत असतात. मारत असताना एकतर माझ्या पतीला मारतोय म्हणून सत्यभामेला राग आला, आणि दुसरी गोष्ट ज्यावेळेस सत्यभामेला कळालं की या दुष्टाने 16,100 राजकन्या आपल्या कैदेमध्ये आणून ठेवलेल्या आहेत, त्यावेळेस राग आला आणि रागामध्ये सांगितलं, प्रभो अहो अशा दुष्टाशी काय खेळत बसलात, मारून टाका, अशा दुष्टाला जगण्याचा अधिकारच नाहीये. सत्यभामेने सांगितलं आणि क्षणार्धामध्ये भगवान परमात्माने नरकासुराचा वध केला. जसा नरकासुर मारला, त्या 16,100 राजकन्या तुरुंगाच्या बाहेर काढल्या. आणि मग त्या 16,100 राजकन्या वनाच्या दिशेने जाऊ लागल्या. परमात्म्याने विचारलं, अरे कुठे निघालात म्हणे तुम्ही? त्या राजकन्याने सांगितलं, देवा आता आम्ही या दुष्टाच्या तावडीतून बाहेर तर निघालो देवा, पण कित्येक वर्ष झाले या दुष्टाच्या तावडीमध्ये आम्ही या तुरुंगामध्ये पडलेलो आहोत. इथून जर आम्ही बाहेर या समाजामध्ये जावं ना देवा, तर समाजामध्ये गेल्यानंतर आमच्या घरचे सुद्धा आम्हाला स्वीकार करणार नाही. त्यांनी देवा अरे आमच्याशी विवाह तरी कोण करेल? या दुष्टाच्या तावडीत राहिल्यामुळे आमचा स्वीकार सुद्धा कोणी करणार नाही. त्याच्यामुळे आम्हाला अधोगतीकडे आमचं जीवन जाईल. नको ते व्यवहार आम्हाला करावे लागतील जीवन जगण्यासाठी. याच्यासाठी ना घर की ना घाट की आमची अवस्था आहे देवा. मग असं जीवन जगण्यापेक्षा हा जीव दिलेला बरा, म्हणून आम्ही आत्महत्या करण्यासाठी जातोय. भगवान परमात्मा म्हणतात, अरे घाबरताय कशाला? जिसका कोई नहीं होता उसका एक भगवान होता है. परमात्म्याने सांगितलं तुम्ही काळजी करू नका. आणि मग इकडे सत्यभामा होती, त्या सत्यभामेकडे विचारलं, मग सत्यभामा काय म्हणणं आहे? कारण पत्नी आहे ना, परवानगी घ्यावी लागते. कारण आतापर्यंत देवाचे 8 विवाह झाले ना, भगवान परमात्मा जायचे लग्न करायचे, यांना माहीतही नसायचं दुसरी पत्नी घेऊन यायचे. हे बघा आणखीन एक पत्नी तयार. दुसऱ्या वेळेस गेले की तिसरीच पत्नी घेऊन यायचे. हे बघा आणखीन एक तयार. अशा 8 पत्न्या आणल्या होत्या. रुक्मिणी मातेने पाहिलं, जाबवंतीने पाहिलं, सत्यभामेने पाहिलं होतं की देव जायचे आणि वापस येताना पत्नीच घेऊन यायचे. पण ते एक एक होतं ना, परमात्मा एक एक पत्नी आणायची. आता इथं एक नव्हती ना, एकदा 16,100 होत्या. म्हणून सत्यभामेला विचारलं, सत्यभामा काय करायचं? पण ऐका, ती सत्यभामा होती, एक धर्मपत्नी स्त्री होती. त्या धर्मपत्नी स्त्री सांगितलं, प्रभो अरे तुमच्या एका निर्णयाने जर या 16,100 जणींचा जीव वाचत असेल आणि धर्ममार्ग जर या ठिकाणी पुढे चालत असेल ना, प्रभो माझी स्वीकृती आहे, तुम्ही यांना आपल्या वाड्यामध्ये घेऊन चला, आपल्या नगरीमध्ये यांना घेऊन चला. आणि सत्यभामेने परवानगी दिली. ऐका, म्हणून एक गोष्ट सांगतो, जीवनामध्ये तुम्ही काही करत असाल ना, मी त्या दिवशी पत्नी, धर्मपत्नी आणि वाईफ याच्यामधला तुम्हाला फरक सांगितला होता, परत सांगणार नाही. जगताय ना, वागताय ना, वागत असताना एकच काम करा, आपल्या पतीच्या पाठीमागं खंबीर होऊन राहा. धर्मपत्नीप्रमाणे राहा, पत्नीप्रमाणे असं खंबीर राहायचं. आपल्या पतीची साथ कधी सोडायची नाही. पहा, जगामध्ये तिकडं तुफान येऊ द्या, जगावरती कितीही मोठं संकट येऊ द्या,
एक माणूस कधीच हारणार नाही, पण माणूस अर्धा निम्मा खचतो फक्त एकाच ठिकाणी, ज्या वेळेस त्याची पत्नी त्याची साथ सोडून देते ना, माणूस सगळ्यात जास्त तिथे खचतो. काही उदाहरणं पाहिले. आणि जोपर्यंत पत्नी जिवंत असते ना, तोपर्यंत त्या माणसाला ना कुणाच्या तोंडाकडे बघण्याची गरज नसते हो, कुणाच्या तोंडाकडे बघण्याची गरज नसते. पण त्या माणसाच्या आयुष्यातले, त्या पुरुषाच्या आयुष्यातली एक पत्नी नावाचं एक कॅरेक्टर निघून गेलं ना, एक नातं निघून गेलं ना, त्या माणसाला परक झाल्यासारखं व्हावं लागतं. शेवटी दुसऱ्याच्या तोंडाकडं बघूनच जगावं लागतं. हक्काने कधी म्हणता येत नाही मला भूक लागली, जेवायला वाढ, माझे कपडे घाण झाले, माझे धुवून दे. हक्क नसतो. म्हणून ती पत्नी जीवनामध्ये साथ देणारी असावी, खंबीर असावी पाठीमागे. अरे बाकी काही होऊ द्या, किती संकट असू द्या, त्या पतीच्या डोक्यावर किती मोठं लाखाचं कर्ज असू द्या, किती मोठं संकट असू द्या, फक्त तुम्ही त्याच्या पाठीमागे राहायचं. कष्ट करून, थकून, भागून, टेन्शनमध्ये, काहीतरी प्रॉब्लेममध्ये, सगळं काही तणावामध्ये जर तो नवरा आपल्या घरी आला ना आणि घरी येऊन बसला ना, अरे तुम्ही एक काम करा ना, फक्त एकच काम करायचं तुम्ही, जास्त नाही काय करायचं. ग्लासभर पाणी घ्यायचं, ग्लासभर पाणी घेऊन जायचं, त्या नवऱ्याच्या हातामध्ये द्यायचं आणि म्हणायचं घ्या ना. तो नवरा ते दिलेलं पाणी ढसढस ढसढस पिऊन टाकतो. पिऊन टाकल्यानंतर त्या नवऱ्याच्या जवळ बसा, त्याला गरम गरम एक कप चहा करून द्या, त्या नवऱ्याजवळ बसा आणि त्याचा हात हातामध्ये घ्या आणि त्या नवऱ्याला फक्त एकच शब्द बोला, अहो काय घाबरताव, का काळजी करता तुम्ही, नका ना काळजी करू. अरे काही होऊ द्या, जग जरी इकडचं तिकड झालं ना, मी आहे ना, मी तुमच्या पाठीशी आहे. जग जरी काही झालं ना, मी तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही काळजी करायचं नाही. हे दिवस सुद्धा फिरून जातील. आजची वेळ आहे ना, ही बदलून जाईल आणि आपल्यावरती सुद्धा एक दिवस चांगला येईल. फक्त एवढं एक वाक्य बोला. अरे एक वाक्य बोललात ना, त्या नवऱ्याची छाती 56 इंच फुगल्याशिवाय राहणार नाही. एवढीच गोष्ट करा बस. जीवनामध्ये पत्नीनं फक्त पतीच्या पाठीमागं खंबीर राहिलं पाहिजे बा. जगाचं काही घेणं देणं नाही हो, जगाचं काही घेणं देणं नाही. पत्नी खंबीर असली पाहिजे आणि त्या पतीने पत्नीसोबत तसं राहिलं पाहिजे. हे नातंच तसं असतं. माऊली ज्ञानोबा म्हणतात, म्हणून संशयाहुनी थोर अनेक नाही पाप घोर, ते विनाशासी वाघुर प्राणियांच्या. म्हणून जीवनामध्ये पती आणि पत्नी या नात्यामध्ये कधी भेद पडला नाही पाहिजे. एकमेकाशी एकनिष्ठतेने राहायचं. आणि माझं एक म्हणणं असतं, त्या पुरुष माणसांनी सुद्धा, पुरुषांनी ना, आपल्या जीवनामध्ये आपल्या डोक्यावरती किती कर्ज आहे ना, हे कर्ज तुम्ही घरातल्या आईला नाही सांगितलं तरी चालेल, पण आपल्या पत्नीला सांगितल्याशिवाय कधी राहायचं नाही. आपल्या पत्नीला नक्की सांगायचं की आपल्या डोक्यावरती किती कर्ज आहे. का? कारण सांगू कारण. अरे कमीत कमी आपल्या नवऱ्याच्या डोक्यावरती एवढे लाखाचं कर्ज आहे, ज्यावेळेस त्या पत्नीला समजेल ना, बाकी काय नाही, मी एवढं सांगेल, कमीत कमी तिचा लाली लिपस्टिक आणि फेअर अँड लव्हलीचा खर्च तरी कमी होईल. म्हणून सांगत चला आणि एकमेकाशी साथ देत चला. कारण मी सांगितलं होतं पहा, घर असावे घरासारखे, नको तो नुसत्या भिंती. अरे आत असावा प्रेम जिवाळा, नको तर नुसती नाते, नुसतं पती पत्नीचं नातं म्हणून काय करता. त्या नात्यामध्ये जिवाळा असला पाहिजे. एकमेकासाठी याला जर सुई टोचली ना, तर तिकडून रक्त निघालं पाहिजे. अशी एकमेकामध्ये सहानुभूती असली पाहिजे. आणि एक सांगू, सगळ्या महिला मंडळ आहेत ना तुम्ही, अहो तुम्ही घरामध्ये असता, तुम्ही घरामध्ये असतात, खरंच तुम्ही घरामध्ये असतात ना, म्हणजे तुम्ही भोपळ्यात बी खुशाल असतात. पहा, भोपळ्यात बी खुशाल आहेत तुम्ही. पण जगाचे काय चोचले पुरवावे लागतात आणि जगाचे काय चटके सहन करावे लागतात ना, हे फक्त त्या पुरुषाला बाहेर फिरत असताना माहीत असतं. तुम्हाला घरात माहीत नसतं. ते घरामध्ये जे किराणा आणला जातो ना, ते किराणा आणण्यासाठी माझ्या नवऱ्याला कुठं काम करावं लागतं. ते किराणा आणण्यासाठी माझ्यासाठी जे पावडर आणलं जातं, माझ्यासाठी जी साडी आणली जाते, ते आणण्यासाठी माझ्या नवऱ्याला कुठं दारोदार भटकावं लागतं, किती कष्ट करावं लागतं ना, हे तुम्हाला नसतं माहिती. त्याला माहिती असतं जगाचे आघात तो सहन करत असतो. तुम्ही आतमध्ये निवांत असता, पण जगाचे आघात सहन करणारा तो एकटा असतो. म्हणून कमीत कमी घरातून तरी तुम्ही सपोर्ट द्या त्याला, हक्काने सपोर्ट द्या त्याला बस. असं म्हटलं जातं पहा, संसार म्हणजे का, एका गाडीची 2 चाकं असतात संसार, आणि त्याच्या एक चाक म्हणजे पत्नी असते, दुसरं चाक म्हणजे पती असतो. आणि ते संसाराचा गाडा ना, जर दोघं जर चांगली असतील ना, एक निष्ठेचे असतील ना, तरच संसाराचा गाडा चालतो, अन्यथा चालत नाही. पहा, सुंदर कविता आहे पहा, ऐकली असेल. अरे संसार संसार, अरे संसार संसार, 2 जीवांचा विचार, देतो सुखाला नकार, दुःखाला होकार. अरे संसार संसार,
जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. अरे संसार संसार जसं कबशीचं घर, बशी बसे आरामशीर कप फिरे घरोघर. अरे वास्तविकता आहे मायबाप, ही वास्तविकता आहे. ते कबशीचं घर असतं ना, ते कबशीचं घर, त्याच्यामध्ये एक बशी आणि एक कप असतो. आता नाही राहिलं, पूर्वीच्या काळामध्ये कप बशी असायची. ते कप बशी असायची घरामध्ये. दुपारच्या टायमिंगला अचानक कोणी पाहुणे आले ना, ती माता माऊली चहा करण्यासाठी कप बशी सगळं चहाचं साहित्य घेते, जवळ बसते आणि चूल पेटवली जाते. आता त्या साहित्य त्या पातेल्यामध्ये टाकायचे, पण टाकता टाकता त्यावेळेस तिच्या लक्षात येतं की डब्यातली साखर संपली आहे. मग आता गडबडीने दुकानाला तर जाऊ शकत नाही, मग साखर आणायची कुठून? तिने धावपळीने शेजारच्या सखूबाईंच्यातनं साखर आणण्यासाठी, शेजारणीकडे जाण्यासाठी गडबडीमध्ये दुसरं काही बघत नाही, तिथेच जवळ ठेवलेला तो कप असतो, ती कप उचलते आणि साखर आणण्यासाठी शेजारणीकडे जाते. बशी घेऊन जाते का? हा, बशीला काम नसतं. बशी बसे आरामशीर कप फिरे घरोघर. ती घरातली साखर आणण्याचं काम कोण करतं? तो कपच करतो. पण या माता माऊल्या जाताना त्या कपाला नीट सुद्धा घेऊन जात नाहीत. जाताना त्या कपाला एक कान असतो, हे बोट घ्यायचं त्या कानामध्ये घालायचं आणि जाताना असं फिरवीत 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 जातात. त्या कपाला फिरवीत फिरवीत जाणार आणि तिथे गेल्यानंतर साखर घेऊन यायची. चहा, त्या चहाची दाहकता, उकळलेला चहा पहा ना, उकळलेला चहा बशीमध्ये कोणी डायरेक्ट नाही टाकत, अगं त्या कपामध्ये टाकला जातो. म्हणजे चहाची जेवढी दाहकता आहे पहिल्यांदा कोणाला सहन करावी लागते? कपाला सहन करावी लागते. आणि कपामधून त्याची दाहकता कमी झाल्याच्या नंतर मग तो चहा कुठे येतो? त्या बशीमध्ये येतो. म्हणजे आघात त्याला सहन करायचे आहेत की हो. आणि जर गडबडीमध्ये ते चहा आणि बशी, कप बशी पाहुण्याच्या हातामध्ये गेली, घाईघाईमध्ये त्या पाहुण्याच्या हातून जर कप खाली पडला आणि त्याचा एखादा कान तुटला, माता माऊल्या तरी सुद्धा त्याला सोडत नाही. तो काय करतात मग? तर त्याचं खरं काम चालू होतं. हिरव्या गार मिरच्या त्याचा ठेचा करणार आणि त्या हिरव्या गार मिरच्याचा ठेचा त्या कपामध्ये भरून ठेवणार. कपाचं काम तुम्ही संपू देत नाहीत पहा. म्हणून अरे तो कप आपल्यासाठी एवढं करतोय ना, मग त्या कपाचाही कधीतरी विचार करा आणि त्या कपाला पाठीमागून साथ द्या. आपल्या पतीला एक खंबीर अशी साथ द्या. आणि जर तुमची साथ असेल ना, जगातलं किती मोठं संकट असू दे, किती मोठं संकट असू द्या, तो सहज हसत हसत पार पाडू शकतो. म्हणून विनंती, कथा ऐकताय ना, ऐकल्यानंतर तुम्ही बाकी तिकडे काय करा न करा, देवाचं नाव घ्या न घ्या, एवढंच एक सांगून जातो पहा. महिला मंडळासाठी माझं एवढं एकच सांगणं असेल, एकच काम करा. त्या मंदिरातल्या देवाला कधी पूजू नका, फक्त आपल्या घरात असणाऱ्या पती नावाच्या देवाला पूजल्याशिवाय राहू नका. बस एवढं जर केलं ना, तुमचा परमार्थ सफल. बस याच्यापेक्षा दुसरा परमार्थ करण्याची गरज नसते. म्हणून पाठीमागे खंबीर आहे सत्यभामा. प्रभो काळजी कसली करताय? अहो घेऊन चला. तुमच्या धर्मकार्यामध्ये मी नाही साथ देणार तर देणार तरी कोण? चला यांना घेऊन. सगळ्या 16,100 राजकन्यांना भगवान परमात्मा आपल्या द्वारकापुरीमध्ये घेऊन येतात आणि सर्व जणांचा सोहळा भगवान परमात्म्यासोबत होतो. म्हणजे पहिल्या 8 अष्टपट्ट राण्या आणि ह्या नंतरच्या 16,100 एकूण किती झाल्या? 16,108 असे भगवान परमात्म्याचे एकूण 16,108 विवाह झाले. भगवान परमात्मा आनंदाने संसार करतोय, परंतु परमात्म्याच्या संसारामध्ये तीळ मात्र सुद्धा उणीव भासत नाहीये. पहा, संसार असा असला पाहिजे, तीळ मात्र उणीव नाहीये. भगवान परमात्म्याच्या संसारामध्ये 16,108 पत्न्या आहेत, परंतु भगवान परमात्मा प्रत्येक पत्नीला आज सुखामध्ये, समाधानामध्ये आणि आनंदामध्ये ठेवतोय. ज्या घरामध्ये जावं त्या घरामध्ये परमात्मा दिसतोय, ज्या घरामध्ये जावं त्या घरामध्ये परमात्मा दिसतोय. उणीव कुठलीच नाहीये. 16,100 आहेत पण कुठे परमात्मा नाहीये. आणि उणीव कशाची आहे अशी एकही बाजू भगवान परमात्म्याकडे होत नाही. प्रत्येक घरामध्ये भगवान परमात्मा आपलं कर्तव्य बजावत असताना पाहायला भेटतो. परमात्म्याचा संसार चालतोय. अरे आपल्याला 10 बाय 10च्या रूममध्ये राहत असताना हम दो हमारे दो एवढं जर संसार करत असताना आपल्या घरामध्ये प्रत्येक क्षणाला प्रत्येक गोष्टीसाठी किरकिर असते. पण परमात्म्याचा एवढा मोठा संसार, पण कोणत्याच गोष्टीची तक्रार नाही आणि कोणत्याच गोष्टीची तिथं अडचण नाही आहे.
नारद महर्षींनी एकदा परमात्म्याचे संसार कसा चालतो हे पाहण्यासाठी परीक्षा घेण्याचं ठरवलं. परमात्मा संसार कसा करतो म्हणून नारद महर्षी एकदा येतात संसार बघण्यासाठी परमात्म्याचा. रुक्मिणी मातेकडे जातात तर भगवान परमात्मा रुक्मिणी मातेसोबत गप्पा मारत बसलेले आहेत. सायंकाळची वेळ आहे. रुक्मिणी माता दिवा लावण करते. भगवान परमात्मा आसनावरती बसलेले आहेत. नारदजी नमस्कार करतात. नारदजींचं काम एकच आहे पहा. आपल्या भाषेमध्ये नारदजींना एक नाव दिलं जातं पहा. कोणतं नाव? कळलाव्या नारद. नारद महर्षी जिथं गेले तिथं काहीतरी कळ लावून येणार म्हणजे येणार. नारद महर्षी गेले, रुक्मिणी मातेपेक्षा भगवान परमात्मा दिसले. मग आता त्यांनी विचार केला रुक्मिणी मातेपेक्षा काही फायदा नाही, आपण जाऊ सत्यभामीकडे. तिथून नमस्कार केला परमात्म्याला आणि रुक्मिणी मातेच्या महलामध्ये गेले. त्यांना वाटलं इथे परमात्मा नसतील, तर त्या ठिकाणी भगवान परमात्मा नेमकेच सत्यभामीची दिवे लावण झालेली आहे आणि सत्यभामा भगवान परमात्मा जेवण्यासाठी वाढतीये हे पाहिलं. त्यांना वाटलं मधल्या रस्त्याने इकडं आले असतील. त्यानंतर जाबुवंतीच्या महालामध्ये गेले. जाबुवंतीच्या महालामध्ये गेले तर त्या ठिकाणी जाबुवंती समोर बसलेले आहे. भगवान परमात्म्याला जेवण वाढते आणि भगवान परमात्मा आनंदाने रुचकर जेवणाचा स्वादिष्ट आनंद घेतोय. पुढच्या मला लक्ष्मणेच्या महालामध्ये गेले तर भगवान परमात्मा नुकतंच जेवण झालेलं आहे. भद्रेच्या महालामध्ये गेले तर भगवान परमात्मा जेवण करून हात धुताय. त्याच्या पुढे गेले नग्नदीच्या महालामध्ये गेले तर भगवान परमात्मा नुकतं जेवण करून नग्नदिती त्यांच्या हातावरती पानाचा विडा देते. असं करता 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 सर्व महलामध्ये फिरले. प्रत्येक महलामध्ये भगवान परमात्मा नारदजींना आढळून आले आणि मग नारदजी म्हणतात प्रभो नाम तुम्हारा तारनहारा, नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. प्रभो जिसकी रचना इतनी सुंदर, काय सुंदर रचना आहे म्हणे प्रभू तुमची. बस नारद महर्षी निघून जातात. भगवान परमात्मा उद्धवजींसोबत गप्पा मारतोय. आज उद्धवजींसोबत गप्पा मारत असताना उद्धवजींना म्हणतो उद्धव माझं एक काम करशील उद्धव. उद्धवजी म्हणतात बोला प्रभू. उद्धव माझं एक काम कर. ज्या वेळेस मी त्या गोकुळमधून येत होतो ना त्यावेळेस माझ्या सर्व गोपिका माझी राधाराणी माझ्या आड आली होती आणि मला विचारलं होतं कान्हा जाऊ नको रे. पण मी सांगितलं होतं नाही राधे मला जावं लागेल, पण जाईल ना मी वापस येईल राधे, मी वापस येईल. मी शब्द दिलेला होता रे उद्धव. पण गेली कित्येक वर्ष झाली, कित्येक दिवस निघून गेले पण मी गोकुळकडे आणखीनही परत फिरकलो नाही उद्धव. म्हणून एक काम कर उद्धव, जा आणि केवळ माझ्या गोपिका कशा आहेत, माझी राधिका कशी आहे, माझे नंद बाबा कसे आहेत, माझी यशोदा मैया कशी आहे ना, बस यांचा समाचार घेऊन ये. उद्धवजींना पाठवलं कारण त्याच्या पाठीमागे भगवान परमात्म्याचा हेतू होता. उद्धवजींना जो आलेला अभिमान होता सर्वश्रेष्ठ भक्त असण्याचा तो अभिमान घालवायचा होता. ज्ञानाचा अभिमान आलेला होता तो अभिमान घालवायचा होता. कारण ज्ञानापेक्षा प्रेम कधीही श्रेष्ठ असतं. पहा तुमच्या ज्ञानाला किंमत नाही आहे, तुमच्या प्रेमाला किंमत आहे. ज्ञान किती असेल तुमच्या ज्ञानाला काय किंमत आहे. अरे संतांनी जिथं ज्ञानाचा अधिकार केला भगवान परमात्म्याला सांगतात देवा ज्ञान नको म्हणे आम्हाला, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेमाविन नाही समाधान. अरे भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. ते ज्ञान आम्हाला नको ज्याच्यामध्ये प्रेमच नाही. ते ज्ञान घेऊन आम्ही काय करणार देवा. म्हणून प्रेम सुख मागितलेलं आहे आणि उद्धवजींना त्याचा अहंकार झाला त्या ज्ञानाचा. म्हणून त्या ज्ञानाचा अहंकार घालवण्यासाठी पाठवतायत. उद्धवजी रथ सज्ज करतात आणि गोकुळच्या दिशेने निघतात. गोकुळमध्ये ज्यावेळेस वृंदावनमध्ये भगवान परमात्म्याच्या सांगितलेल्या आज्ञेनुसार उद्धवजी येतात. ज्या वेळेस उद्धवजींचा रथ समोर दिसला सर्व गोपिका मोठ्याने धावत धावत त्या रथाकडे यायला लागल्या. त्यांना वाटलं माझा कन्हैया आला की काय. कित्येक वर्ष निघून गेली. माझ्या कानाने सांगितलं होतं राधे मी एक दिवस वापस येईल आणि माझा कान्हा आला की काय. म्हणून सर्व गोपिका त्या रथाकडे पाहू लागल्या. उद्धवजींनी एका गोपिकेला विचारलं अगं मला सांग ना म्हणे नंदबाबाचा वाडा कुठे आहे, नंदबाबाचं घर कोणतं आहे. त्या गोपिकेने सांगितलं अरे तुला जायचंय ना नंदबाबाच्या वाड्याकडे, एक काम कर या रस्त्याच्या कडेने पाण्याचा जो पाट वाहतोय ना या पाण्याच्या पाट जिकडून वाहत आलाय ना त्या रस्त्याने तू निघून जा, बरोबर तुला नंदबाबाचं घर दिसून येईल. उद्धवजी त्या पाण्याच्या पाटाप्रमाणे त्या जिकडून पाणी येतं तिकडं त्या रस्त्याने गेले आणि ते पाणी ज्या घरातून येत होतं त्या घरामध्ये गेले.
पाहिलं तर ते पाणी दुसरं तिसरं कोणी नव्हतं, तर ते पाणी एकच होतं. सर्व गोपिका भगवान परमात्म्याच्या आठवणीमध्ये पुनश्च दररोज एकत्र यशोदा मैयापाशी यायच्या आणि यशोदा मैयापाशी येऊन सर्वजण रडायच्या आणि त्याचा गुणानुवाद करायचा. मैया माझा कन्हैया खूप नटकट होता, मैया माझ्या घरी आला, मैया त्याने चोरी केली, मैया मी त्याची तक्रार मैया तुझ्याकडे केली, मैया मी तक्रार केली म्हणून तर माझा कान्हा रुसून गेला नसेल ना मैया, माझ्यावरती रागावला नसेल ना म्हणून तर माझा कान्हा आला नाही ना मैया. रडायला लागायची. दुसरी गोपिका यायची, म्हणायची मैया मैया अगं मी कान्हाला भेटण्यासाठी ज्या वेळेस त्या वृंदावन या ठिकाणी गेले ना मैया, तिथे वनामध्ये गेल्यानंतर माझ्या कान्हाला भांडले ग मी मैया. ज्यावेळेस भगवान परमात्मा आमची वस्त्र घेऊन गेला ना, मी भांडले त्याच्याशी, खूप बोलले ग माझा कान्हा, त्याच्यामुळे तर रागावला नसेल ना मैया, म्हणून तर तो परत आला नसेल ना ग मैया. रडायच्या. आणि सर्व गोपिका ज्यावेळेस रडायच्या ना, त्यांच्या डोळ्यातून पडलेले जे अश्रू होते त्या अश्रूंचा पाट व्हायचा आणि त्या अश्रूंचा पाट म्हणजे तो वाहत असणारे पाणी होतं. आजही तुम्ही वृंदावनमध्ये जा, वृंदावनमध्ये गेलात ना, वृंदावनच्या कुठल्याही बोरचं असेल विहिरीचं पाणी तुम्ही एक थेंब पिऊ शकणार नाहीत, आजही पिऊ शकणार नाहीत. का तर त्याच्यामध्ये भाव आहे. आजही त्या वृंदावनच्या जमिनीमध्ये त्या गोपिकांचे अश्रू दडलेले आहेत आणि आतमधून येणारं पाणी पूर्णतः समुद्रासारखं खारट आहे. डोळ्यातील येणारा अश्रू पहा, डोळ्यातील येणारा अश्रू त्याची चव कधीतरी पहा. डोळ्यातील येणारा पाण्याचा अश्रू हा खारट असतो आणि आज तिथलं पाणी खारट आहे कारण ते गोपिकाचे आजही अश्रू तिथे आहेत. उद्धवजी जातात आणि गोपिकांना विचारतात, मला सांगा ना कन्हैया आणि तुमच्यामध्ये प्रेमजिव्हाळा जो होता तो कसा होता. त्यावेळेस त्या गोपिका सांगू लागल्या, उद्धव माझ्या कानाने शब्द दिला होता रे. काय शब्द दिला होता. मी येईल म्हणून शब्द दिला होता आणि त्या दिवसापासून आम्ही वाट बघतोय. कित्येक दिवस गेले आणि कित्येक रात्री गेल्या, आम्ही डोळे फोडून वाट बघतोय पण तो कान्हा आणखीनही परत आलेला नाही. तो भाव या ठिकाणी गोपिकांनी सांगितलेला आहे, तो भाव आपण ऐकूया. त्या गोपिका म्हणतात, उद्धव जीवन की शाम आई पर शाम नहीं आए, जीवन की शाम आई पर शाम नहीं आए, बैठा हूँ तेरे राह में मैं पलखन को बिछाए, नींद न आई रे चैन न आई रे, नींद न आई रे चैन न आई रे, जीवन सारा बीता जाए शाम न आई रे, नींद न आई रे चैन न आई रे, नींद न आई रे चैन न आई रे, जीवन सारा बीता जाए शाम न आई रे. श्री राधे हरि बोल. नींद न आई रे चैन न आई रे, नींद न आई रे चैन न आई रे, जीवन सारा बीता जाए शाम न आई रे. श्री राधे कटे नहीं दिन रे न तेरे बिन अब तो आके जिया रे, कटे नहीं दिन रे न तेरे बिन आके गले लगा ले. गोपिका परमात्म्याला हाक मारत असताना परमात्म्याला म्हणतात, हे प्रभू तुमची वाट पाहत असताना एक एक दिवस आणि एक एक रात्र आम्ही कशी घातलेली आहे.
कटे नहीं दिन रे न तेरे बिन आके गले लगा ले। एक झलक दिखला जा अब तो, एक झलक दिखला जा अब तो, सारी रात जगा रे। नींद न आई रे, चैन न आई रे, नींद न आई रे, चैन न आई रे। जीवन सारा बीता जाए शाम न आई रे, जीवन सारा बीता जाए शाम न आई रे। श्री राधे। हरि बोल, जय हो। जय हो। ढूंढ ढूंढ कर घर गलियों में, देवा प्रत्येक गल्लीमध्ये आणि प्रत्येक घरामध्ये आम्ही शोधला. आम्हाला वाटतं कदाचित त्या घरामध्ये जाऊन तू लपून बसला असशील ना. खोड्या करतो ना देवा, म्हणून खोड्या करत असशील म्हणून आम्ही प्रत्येक घरामध्ये जाऊन पाहिलं देवा. गोपिका म्हणतात पहा देवा, ढूंढ ढूंढ कर घर गलियों में पैरों पड़ गए छाले। ढूंढ ढूंढ कर घर गलियों पैरों पड़ गए छाले। मुझ जैसे पागल को अब तो आके गले लगा ले। मुझ जैसे पागल को अब तो आके गले लगा ले। दर्द भी क्या जाने ये दुनिया, दर्द भी क्या जाने ये दुनिया, नींद न तेरी जाए, नींद न आई रे, चैन न आई रे, नींद न आई रे, चैन न आई रे। जीवन सारा बीता जाए शाम न आई रे, जीवन सारा बीता जाए शाम न आई रे, जीवन सारा बीता जाए शाम न आई रे। गोपाल कृष्ण भगवान की जय। प्रभो ढूंढ ढूंढ कर घर गलियों में पैरों पड़ गए छाले। म्हणून देवा एकदा तरी भेटा ना. हा संवाद ज्यावेळेस या उद्धवजींनी ऐकला, उद्धवजींना ज्ञानाचा जो अहंकार होता तो ज्ञानाचा अहंकार चक्काचूर होऊन गेला. आणि अशाच एका निस्सीम भक्त, राजा ऐक म्हणे, शुकदेवजी सांगतात, असाच एक निस्सीम भक्त सांगतो म्हणे राजा तुला, देवावरती भक्ती कशा असावी, देवावरती प्रेम कसं असावं याचं वर्णन करणार तुला एक चरित्र सांगतो राजा. नाही आज 7वा दिवस आहे राजा, तुला आज मुक्ती मिळणार आहे, आज तक्षक तुला चावणार आहे, तुझा आज मृत्यू होणार आहे राजा. पण तुला एक चरित्र सांगतो, जे चरित्र ऐकल्यानंतर भगवान परमात्म्याशी कसं निस्सीम असावं हे तुला कळून जाईल राजा. ऐक. एक असा परमात्म्याचा भक्त होता, घरामध्ये आज सकाळी जर काही खाल्लं ना तर रात्री काय खावं अशी परिस्थिती होती, आणि रात्री जर काही खाल्लं ना तर सकाळी ते खाण्यासाठी आणि ते मिळवण्यासाठी परत दारोदार हिंडावं लागायचं, अशी परिस्थिती त्याची गरीब होती. आणि अशा परिस्थितीमध्ये त्याची पत्नी होती, तिचं नाव होतं सुशीला. ती सुशीला, तो भक्त आणि त्याचे छोटे छोटे लहान मुलं राहत होते. ती पत्नी परत त्या आपल्या पतीला म्हणायची, हो मला सारखं सांगताना तुम्ही नेहमी मला सांगताना की भगवान परमात्मा हा कन्हैया, हा द्वारकाधीश, हा साक्षात तुमचा जीवलग मित्र आहे असं तुम्ही सांगताना. हो मग जा ना, एकदा तुमच्या मित्राला जाऊन भेटा ना, एकदा जाऊन तुमच्या मित्राकडे जाऊन या ना. पण तो मित्र म्हणायचा, नाही मी नाही जाऊ शकणार. का? जर मी गेलो आणि माझ्या त्या मित्राला, माझ्या परमात्म्याला जर माझी अवस्था कळाली, माझी परिस्थिती कळाली ना, माझ्या देवाच्या डोळ्यामध्ये पाणी येईल की माझा भक्त, माझा मित्र अशा वाईट परिस्थितीमध्ये राहतोय. नाही जाणार मी. काय नाव होतं? सुदामजी. आपल्याला लगेच तोंडामध्ये येतं.
कारण मैत्री कशी असावी आणि मित्रता कशी असावी याचं जर उदाहरण पाहायचं गेलं ना, तर ते भगवान परमात्माने सुदामजी यांच्याकडे पाहावं. कारण मित्रता ही माणसाची परिस्थिती पाहून होत नसते, मित्रता माणसाचा स्वभाव पाहून होत असते. ज्या वेळेस स्वभाव मिळतात त्यावेळेस मित्रता होते, आणि मित्रता झाल्याच्या नंतर माणसाची परिस्थिती आपल्याला लक्षात येते. आपण कधी असं करत नाही, एखादा माणूस भेटला, हां मग कसं आहे, किती एकर जमीन आहे तुम्हाला, बंगला कुठं आहे तुमचा, किती हजाराचा फोन वापरता, खिशात दररोज किती पैसे असता, हां एवढं आहे का, हां मग आपण मैत्री करायची का, असं म्हणतात का? अरे सहज बोलता बोलता मैत्री होऊन जाते, आणि मग नंतर समजते की त्याच्या खिशामध्ये तर 1 रुपया सुद्धा नाहीये. हे नंतर समजतं, पण मैत्रीमध्ये या गोष्टी विचारल्या जात नाहीयेत. म्हणून मित्रतेचे हे प्रतीक आहे. सुदामजींना बऱ्याचदा सांगितलं सुशिलेने, जा एकदा भेटून या. नाही, सुशिला नाही जमणार. पण बऱ्याच वेळेस विनंती केल्यानंतर आणि बऱ्याचदा सांगितल्यानंतर सुदामजी आज जावा असा विचार करतात. पण एक विचार करतात, मी जे राहतोय, मी जे जगतोय ना, हे परमात्म्याच्या आधारावर आणि परमात्म्याच्या भरोशावर मी जगतोय. आणि मला माहिती आहे माझ्या जीवनाची नय्या आहे, माझ्या संसाराची नय्या आहे, माझी ही जीवन डोर आहे, तो भगवान परमात्मा तारून नक्की नेणार आहे. हा माझा निस्सीम विश्वास आहे. त्या परमात्म्यावरती विश्वास, देवावरती विश्वास असला पाहिजे. पहा, श्रद्धा असावी, पण त्या श्रद्धेच्या पुढे जाऊन देवावरती विश्वास असावा. सगळ्यांची श्रद्धा असते देवावरती, हो, तुम्हा सर्वांची श्रद्धा आहे देवावरती, पण विश्वास नाहीये तुमचा देवावरती. तुम्ही झालं काय आणि मी झालं काय. आपल्याला माहिती आहे देव आहे, देवावरती आपली अमाप श्रद्धा आहे, आणि त्या अमाप श्रद्धेपोटीच कुठंतरी आपण इथे या मंडपामध्ये येऊन बसतोय. का तर श्रद्धा आहे ना, हा, पण विश्वास नाहीये. आणि जर खरंच विश्वास असता ना, नाही मला आज परमात्म्याच्या कथेसाठी जायचंय, मग माझ्या नोकरीचं काय होईल, अरे तो भागवून घेईल ना, आहे ना तो बघणारा, मग मला काय काळजी आहे. हा विश्वास जर असताना, माझ्या नोकरीचं आहे, मला येणंच येत नाही, असंच होतंय, मला काहीतरीच होईल, मालकच बोललं. अरे विश्वास असताना असे, अरे त्या मालकाचा सुद्धा मोठा मालक माझा भगवान परमात्मा इथं बसलाय ना, मग त्याची काय काळजी करता. पण आपला विश्वास तेवढा पाहिजे ना. आपली श्रद्धा आहे पण विश्वास नाही मायबाप. म्हणून एक गोष्ट सांगतो, श्रद्धा तर ठेवाच ठेवा, पण श्रद्धेसोबत विश्वास ठेवा. कारण भगवान परमात्मा शंकरजी सांगतात, श्रद्धा विश्वास रूपिणो याभ्याम विना न पश्यंती. जर श्रद्धा आणि श्रद्धेला विश्वासाची जोड असेल ना, तर भगवान परमात्मा साक्षात तुमच्या समोर येऊन उभा राहतो. काय झालं, एक मोठा बंगला होता, इकडे एक बंगला होता, इकडे एक बंगला होता. या बंगल्याला एक दोरी बांधली होती, तीच दोरी इकडच्या बंगल्याला अशी बांधलेली होती. एक मुलगा या दोरीवरनं चालत चालत चालत, उंच दोरी होती, त्या दोरीवरती गेला, आणि त्या दोरीवरती चालत 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 सहजपणे इकडे इकडे बघत, मोबाईल बघत बघत त्या दोरीवरनं इकडच्या कडीला गेला. इकडच्या कडीहून इकडच्या कडीला. बघितलंय ना तुम्ही असा खेळ, लातूरमध्ये ते रस्त्यावर असतो बघा, कधी इकडे काठी असते, इकडे काठी असते, आणि त्याच्यावरती ते मुलं चालतात, बरोबर, बघितलाय ना. तसा तो खेळ बघितला. तुमच्यासारख्या सगळ्यांनी जेव्हा तो खेळ बघितला ना, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, वा 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 वा, म्हणे वा अजब कला आहे, म्हणे तुझी अजब कला आहे, मानलं बुवा तुला, वा भारी आहे एकदम तू, सगळेजण म्हटले. मग त्या पोराने प्रश्न विचारला, सगळ्या जणांना विचारला, काय, मी आता इकडच्या कडीहून इकडच्या कडीला आलो, हो, मग तुम्हाला काय वाटतं, मी इकडच्या कडीहून तिकडं जाऊ शकेल का? काय सांगता तुम्ही, जाऊ शकेल का नाही? बोला की. तो इकडून इकडे गेलाय ना, मग इकडून इकडे जाऊ शकेल का नाही? साहजिक आहे, इकडून इकडे जातोय हसत खेळत म्हणल्यानंतर इकडून इकडे जाईल. सगळेजण म्हणले हो नक्कीच जाऊ शकशील, कारण आम्ही बघितलंय ना तुला, तू नक्की इकडे जाऊ शकणार. मग त्याने म्हणला, जाऊ शकतो ना? हो. मग एक काम करा ना, तुमच्यापैकी कोणीतरी एक जण उठा आणि माझ्या खांद्यावर बसा, मी इकडच्या कडीहून तिकडच्या कडीला नेतो. कोण आहे का तयार? हो आहे का? का तुम्हाला माहिती आहे ते इकडून तिकडे जातंय, पण विश्वास नाही. जर विश्वास असता तर बसले असते खांद्यावर, पण बसायला तयार नाहीत आपण, कारण विश्वासच नाही ना आपला. तसं देवाचं झालंय, श्रद्धा आहे पण विश्वास नाही. म्हणून परमात्म्यावरती श्रद्धा तेवढीच आणि विश्वास तेवढाच असावा. आणि त्या विश्वासापोटी हा भक्त सांगतो, त्याचं सुंदर वर्णन आहे पहा. जर परमात्म्यावर विश्वास असेल ना, तर जीवनाची कसलीही नाव असेल, किती जरी डोलली ना आणि काही जरी नाव झाली ना, तर ती नाव डोलेल तुमची, पण तुमची डोललेली नाव कधी बुडणार नाही. याचं वर्णन खूप सुंदर सांगितलं आहे पहा. एक सुंदर वर्णन आहे, संतांनी सांगितलेलं आहे. जिसकी नैया
राम भरोसे. त्याचं सुंदर वर्णन सांगितलं आहे. जिसकी नैया राम भरोसे डोल भले सकती है डूब नहीं सकती है. आपली नैया असेल ना डोलेल, पण विश्वास असेल ना तर ती काही बुडणार नाही. म्हणून त्या देवाला एक सांगा, देवा आम्ही ना तुझ्या इच्छेने चालणार आहेत, फक्त तू सांगायचं आणि आम्ही करायचं. म्हणून त्या देवाला सांगा, देवा तेरी मर्जी का. देवा तुझी मर्जी आहे आणि आम्ही तुझ्या मर्जीने चालणार आहेत. तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम. तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम. सर्वजण बोला, मेरे अलबेले राम मेरे अलबेले श्याम. अलबेले राम मेरे अलबेले श्याम. श्री राधे. तेरी मर्जी का हो तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम. तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम. मेरे अलबेले राम मेरे अलबेले श्याम. अलबेले राम मेरे अलबेले श्याम. अलबेले राम मेरे अलबेले श्याम. श्री राधे. जो भी करा लहू मैं तुम पर न्योछावर. देवाला सांगा, प्रभु जो भी करा ले हूँ मैं तुम पर न्योछावर. दौलत तेरी मेरा नाम. दौलत तेरी मेरा नाम. मेरे अलबेले राम मेरे अलबेले श्याम. अलबेले राम मेरे अलबेले श्याम. श्याम अलबेले राम मेरे अलबेले श्याम. श्री राधे. हरी बोल. थक भी गया हूँ इस लंबे सफर में. थक भी गया हूँ इस लंबे सफर में. मेरा जीवन हो मेरा जीवन हुआ है हराम. मेरा जीवन हुआ है हराम. मेरे अलबेले राम मेरे अलबेले श्याम. अलबेले राम मेरे अलबेले श्याम. अलबेले राम मेरे अलबेले श्याम. श्री राधे. हरी बोल. अलबेले श्याम. अलबेले राम मेरे अलबेले श्याम. अलबेले राम मेरे अलबेले श्याम.
गोपाल कृष्ण भगवान की जय. परमात्म्याला सांगा, देवा थक भी गया हूँ इस लंबे सफर में. देवा जरी थकलो असेल ना, काही जरी झालं असेल देवा, पण तुला सोडणार नाही देवा. तुझ्यावरचा विश्वास आहे ना, तो कधी माझा डळणार नाही. देवा जो भी करा ले हूँ मैं तुम पर न्योछावर. देवा मी तुमच्यावरती आधारित आहे, म्हणून देवाला एक विनंती करून टाका. देवा पकड लो हात बनवारी, पकड लो हाथ बनवारी, नहीं तो डूब जाएंगे, हमारा कुछ ना बिगड़ेगा, हमारा कुछ ना बिगड़ेगा, तुम्हारी लाज जाएगी. देवाला सांगा, देवा हात धरा आमचा, नाहीतर डूब जाएंगे. आणि आमचं जर अधपतन झालं ना देवा, आमचं काय नाही म्हणे देवा, तुमचीच लाज जाईल म्हणे. अरे त्या देवाचा भक्त आणि त्या देवाच्या भक्ताचं अधपतन झालं म्हणून तुमची लाज जाईल. म्हणून देवा आम्हाला तारण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे. आम्ही तुझ्यावरती अवलंबून आहेत. कारण भगवान परमात्मा स्वयं सांगतो, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. तुम्ही फक्त एकदा माझ्यावरती शरण या. ज्यावेळेस मला तुम्ही शरण याल ना, त्यावेळेस तुमचे सर्व जन्म कर्म जे आहेत ते मी निवारतो. सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रजः अहम त्वा सर्व पापेभ्य मोक्षयिष्यामि मा शुचः. मी सर्व पाप आहेत ना तुझे धुवून टाकतो, फक्त एकदा सर्व सोडून मला शरण ये. जसं ती द्रौपदी शरण गेली होती, तुम बिन मोरी कोण खबरले, तसं एकदा मला शरण या. बस एकदा शरण आलात ना, तुमचे सर्व काही पाप आहेत ते मी धुवून काढेल. देवाला शरण जायचं म्हणजे काय करायचं माहिती आहे का तुम्हाला? बोला की, माहिती आहे? माहित नाही? देवाला शरण जायचं म्हणजे काय करायचं माहित नाही? देवाला एक सांगायचं, देवा ते आरतीमध्ये काय पहा, देवाला सांगायचं, तन मन धन सब तेरा, सब कुछ है तेरा, तन मन धन सब तेरा, सब कुछ है तेरा, तेरा तुझको अर्पण, तेरा तुझको अर्पण, क्या लागे मेरा, ओम जय जगदीश हरे. देवाला सांगा, देवा तन मन धन सब तेरा, सब कुछ है तेरा. नाहीतर तुमचं काय हो? काय तुमचं आहे का? काय तुमचं शरीर तुमचं आहे का? अरे देवानं दिलेलं आहे म्हणून इथे. जर देवानं शरीरच दिलं नसतं, देतो ना देव सगळ्यांना शरीर देतो, पण सगळ्यांना सारखं शरीर आहे का? सगळ्याचं बघा, इथं बसलेले एक जण तरी असं हुबे डिक्टो एक सारखं दिसतं का कोणी? सगळे वेगवेगळे आहेत. सगळ्यांना वेगवेगळं शरीर दिलेलं आहे. कुणाचे मोठे डोळे दिलेत, कुणाचे बारीक दिलेत. देवाने कुणाच्या भुवया अशा सुट्ट्या दिल्या, कुणाच्या आमच्यासारख्या जोडलेल्या दिल्या, कुणाचे केस असे कुरळे ते मॅगी सारखे, शेवयासारखे कुरळे केस कुणाचे दिले, कुणाचे नुसते हवा आला की अशी उडून जावे असे दिले, कोणाला गोरं केलं, कोणाला काळं केलं. बरोबर आहे का? कोणाची बुद्धी कमी, कोणाची बुद्धी जास्त, देवाने केलं ना सगळं. मग ते त्याच्याच हातात आहे ना, आपल्या हातात काय आहे? काहीच नाही आहे. तन मन धनही त्याचंच आहे हो. त्यानं दिलं म्हणून आपण आहे, नाहीतर आपलं काय? म्हणून सगळंच जर त्याचं असेल तर मग त्याला द्यायला का घाबरता हो तुम्ही? जर त्याचंच आहे सगळं तर द्यायला का घाबरता? देवाच्या समोर गेलात आणि देवाच्या दानपेटीत किंवा एखाद्याला दान द्यायचं म्हणून जर पैसे द्यायचे असले ना, तर 50च्या 2 नोटा आणि त्या 2 नोटाच्या मध्ये जर एखादी 10ची नोट असली तर 50ची उकलून बाजूला काढणार आणि मधली 10ची हळूच काढणार आणि 10चीच देणार, 50ची नाही बाबा देणार. का? अरे त्याचीच आहे, देऊन टाका ना, काय होतंय बघू. अरे तुम्ही 50 द्या, तो तुम्हाला 100 देईल. पण आपण देवाच्या बाबतीत आणि दानधर्माच्या बाबतीत एवढे कंजूस. तुम्ही 1 पटीने द्या,
तो तुम्हाला 1000 पटीने दिल्याशिवाय राहणार नाही. पण 1 पटीने द्यायला तरी तयार व्हा. पण आपण तयारच नाहीत द्यायला, मग तो देईल कसा? आणि दिल्याशिवाय कधी येत नसतं. चेंडू असतो पहा, बॉल इकडून तिकडं फेकला, जेवढ्या स्पीडनं तुम्ही बॉल फेकताना तेवढ्या स्पीडनं बॉल तुमच्याकडे रिटर्न येतो. बरोबर आहे का? तसं असतं. तुम्ही जेवढं देता तेवढं तुमच्याकडे परत येतं. म्हणून देवाला शरण जा. आणि शरण जायचं कसं? एकच गोष्ट सांगतो, देवाला शरण जायचं कसं. रेल्वे माहिती आहे का सगळ्यांना? रेल्वे, हां असं मोठ्याने बोला की म्हणजे मला कळतं. माहिती आहे ना रेल्वे? त्या रेल्वेमध्ये इंजन किती असतात? एखादं असतं. किंवा जर एखादी ते काय म्हणतात ते मालगाडी असेल तर 2 इंजन असतात. पण इंजन एकच, इंजन एकच. आणि डबे किती असतात? डबे जसं जसं असेल, गाडीचा प्रकार जसा असेल तसे डबे असतात. साधी आपली पॅसेंजर असेल तर 5-6 असतात, एक्सप्रेस असेल तर 10-12-15, मालगाडी असेल तर 100-100 डबे असतात. पण इंजन एकच. सांगू तुम्हाला, त्या प्रत्येक डब्यामध्ये पुढे चालण्याची स्वतःची ताकद असते का डब्यामध्ये? त्या डब्यांचं एकच काम असतं, डब्यांनी जायचं असतं आणि त्या इंजनला असं पकडायचं असतं. एकदा त्या डब्यांनी जाऊन इंजनला पकडलं की त्या डब्यांना पुढे नेण्याचं काम कोणाचं असतं? इंजनचं. मी त्या रेल्वेचं सांगत नाही. अरे माझा भगवान परमात्मा इंजन आहे आणि आपण सगळे कोण आहोत? आपण डब्बे आहोत सगळे. तर माझा भगवान परमात्मा एक इंजन आहे. अरे एकदा जाऊन त्याला पकडा आणि प्रभूला सांगा, प्रभू आता वाहून नेण्याची जबाबदारी तुमची. बस तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही. तो वाहून नेल्याशिवाय राहणार नाही. कारण सांगितलं आहे पहा, लाली मेरे लाल की जित देखूं तित लाल. लाली मेरे लाल की जित देखूं तित लाल. लाली देखन में गई मैं भी हो गई लाले लाल. देव बायको एवढं त्या माणसाला कोणी ओळखू शकत नसतं बघा. एका नवऱ्याला बायको जेवढं ओळखते ना, दुसरं कोणी ओळखू शकत नाही. त्या बायकोला माहिती आहे आपल्या नवऱ्यामध्ये किती गुण आहेत आणि किती अवगुण आहेत, किती याच्यामध्ये बारीक बारीक कळी आहेत. कुणाला माहिती असतं? बायकोला माहिती असतं, दुसऱ्याला माहीत नसतं. दुसऱ्याला वाटतं वा 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 वा, पण त्याच्या बारीक बारीक कळी फक्त त्या बायकोला माहिती असतं. काय झालं होतं एकदा असंच, आम्ही एका ठिकाणी कथेला गेलो होतो आणि तिथं एक बाबा होते. आम्ही जिथं राहायचो त्याच्या समोर राहत होते. ते बाबा ना असं मस्त दररोज सकाळी उठल्याबरोबर मोठा गंध लावायचे. गंध लावल्यानंतर इथं गंध लावायचे, इथं गंध लावायचे, कानाला गंध लावायचे. त्यांचा गंध बघितला ना असं प्रसन्न मन भरून यायचं. एक दिवशी त्या बाबांच्या त्या म्हणजे कोण, त्यांची मंडळी, त्यांची पत्नी मला भेटली. मग मी म्हटलं, मावशी काय भाग्य हो तुमचं, वा 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 वा, नशीब काढलं तुम्ही. का हो? बघा ना म्हणे, काय तुमचे ते अहो डोक्याला काय गंध. त्यांच्या गंधाकडे जर सकाळ सकाळी बघितलं ना दिवस फ्रेश जातो म्हणे, प्रसन्न वाटतं, एवढे सुंदर म्हणे ते. त्याने म्हणल्या, महाराज त्यांच्या गंधावर जाऊच नका. म्हणलं का हो? त्यांच्या गंधावर तुम्ही जाऊच नका म्हणे. दररोज कीर्तनाला जातात आणि कीर्तनावरून वापस येताना दररोज नवाच चप्पलचा जोड घेऊन येतात. हे कोणाला माहिती असतं? बाकीच्याला माहिती असतं का? त्या पत्नीलाच माहिती असतं. जोड आणलेला घरी दिसतोय ना, हे फक्त पत्नीला माहित असतं, कोणालाही सांगता येत नाही. तसं या सुशिलेला माहिती आहे माझा पती कसा आहे. तिथे जर गेला भगवान परमात्म्याला म्हणणार नाही माझ्या घरी 18 विश्व दारिद्र्य आहे, एक दिवस खाण्याचं अन्न माझ्याकडे भेटणार नाही, म्हणणार नाही. मग हे कळालं पाहिजे माझ्या परमात्म्याला. म्हणून त्या सुशिलेने एक काम केलं, 3 घरचे जाऊन 3 मूठ पोहे आणले. ते पोहे म्हणजेच तांदूळ आणले. का? एका घरचे 3 मूठ मिळाले असते. ऐका, इतकी परिस्थिती नाजूक नव्हती की एका घरी 3 मूठ भेटले नसते. पण त्या सुशिलेने 3 घरचे 3 मूठ आणले. का? तर 3 घरी एक सारखा तांदूळ भिजवला जात नाही. प्रत्येक घरामध्ये वेगवेगळा तांदूळ शिजवला जातो. कोणाच्या घरी कोलम असेल, कोणाच्या घरी बासमती असेल, कोणाच्या घरी इंद्रायणी असेल. वेगवेगळा तांदूळ केला. याच्यावरून समजून जाईल की एका घरचा नाही, याचा अर्थ हा मागून आणलेला आहे. म्हणून 3 घरचे 3 मोठे तांदूळ आणले. त्याची एक पुरचंडी बांधली आणि ती सुदामजीकडे दिली. आणि सुदामजीने ती पुरचंडी आपल्या खांद्यावरती टाकली आणि भगवान परमात्म्याला भेटायला निघाले. एका हातामध्ये कमंडलू घेतलेला आहे, एका हातामध्ये काठी घेतलेली आहे. ती पुरचंडी आपल्या खांद्यावरती टाकली आणि सुदामजी भगवान परमात्म्याला भेटायला निघाले. पण जात असताना सुद्धा सुदामजी
आपलं मुख बंद नाहीये. जात असताना सुद्धा सुदामजीच्या मुखामध्ये कायमस्वरूपी भगवान परमात्म्याचं चिंतन आहे. कसं त्याचं वर्णन आहे. चले श्याम सुंदर से, सर्वजण बोला, मिलने सुदामा. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. श्री राधे जाते जाते मुख में, जाते जाते मुख में हरे कृष्ण रामा. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे बोला बोला. ताली. हरे कृष्णा 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 हरे हरे. ताली. एक. हरे हरे कृष्णा 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 हरे हरे. श्री राधे. तंदुल की पोतली बगल में दबाए. तंदुल की पोतली बगल में दबाए. लोटा और झारी गले लटकाए. लोटा और झारी गले लटकाए. जाते हुए जो पहुँच गए श्रीधामा. चले श्याम सुंदर से. श्री राधे. जय हो. सुदामजी निघतायत. मजलदार मजल करत निघताय, पण मुखामध्ये नाम आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. म्हणत 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 सुदामजी जात आहेत. मजलदार मजल करत असताना भगवान परमात्मा समोर येत आहेत. म्हणून त्याचं वर्णन आहे. लोटा और झारी गले लटकाए. जाते हुए जो पहुँच गए श्रीधामा. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. हरि बोल. श्री
सर्वजण बोला एकदा आता. हरे कृष्णा 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 हरे हरे. श्री राधे. हरे कृष्णा 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 हरे राम 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 हरे कृष्णा 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 हरे राम राम राम. श्री राधे. हरे कृष्णा 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 हरे राम 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 हरे कृष्णा 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 हरे राम राम राम. गोपाल कृष्ण भगवान की जय. शेवटी सुदामजी द्वारकापुरीमध्ये या ठिकाणी जातात आणि द्वारकापुरीमध्ये सुदामजी गेल्यानंतर आज भगवान परमात्म्याचा महल कुठे आहे. भगवान परमात्म्याचा महल शोधला जातो, परंतु भगवान परमात्म्याचा महल लवकर दिसत नाहीये, कारण तिथे सर्व महल एकसारखेच पाहायला मिळतात. आणि मग सुदामजी विचारायला चालू करतात. एका एकाला विचारतात, का रे त्या कन्हैयाचा महल कुठे आहे, माझा कान्हा कुठे राहतो. पण आज कोणीच सांगत नाहीये. एक सांगितलं, बाबा रे मला आतमध्ये सोडा, तो कन्हैया माझा मित्र आहे. पण द्वारपाल सांगतात, नाही रे आम्ही तुला नाही सोडू शकणार. का तर आम्हाला तशी आज्ञा नाही, आम्ही सोडू शकणार नाहीत. मग काय करू मी. बरं एक काम करा ना, माझं एक विनंती आहे तुम्हाला. काय एक काम करा, मी फक्त एकच काम करा, जा आणि तुमच्या द्वारकाधीशाला फक्त एक विनंती करा. बाहेर तुमचा एक मित्र आलेला आहे आणि तो त्याचं नाव सुदामा सांगतोय, बस एवढा माझा निरोप पोहोच करा. त्याबरोबर तो द्वारपाल धावत 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 आतमध्ये जातो. कोणी कोणी म्हणतं पहा सुदामजी दरिद्र होते. सुदामजी दरिद्र होते, खरंय का हो? बोला की. अरे दरिद्र कोणाला म्हणावं, दरिद्र त्याला म्हणावं. शास्त्र सांगतं दरिद्र्याची व्याख्या, दरिद्रो असंतुष्ट, ज्याच्याकडे आहे आणि त्याला आणखीन पाहिजेच, ज्याचं मागणं बंदच झालेलं नाहीये, ज्याचे हावहाव बंद झालेले नाहीये ना, त्याला दरिद्र म्हणता येईल. हा सुदामजी गरीब निश्चित होते, पण सुदामजी दरिद्र नाहीयेत. सुदामजी दरिद्र नाहीयेत. अरे भक्तीने पुष्ट असणारा आणि भगवंताची सदैव ज्याच्यावरती कृपा आहे त्याला दरिद्र म्हणावं कसं. म्हणून सुदामजी गरीब आहेत, दरिद्र नाहीयेत. त्या द्वारपालांनी तो निरोप जो होता तो भगवान परमात्म्याकडे पोहोचवण्याचा प्रारंभ केला. सुदामजीने विनंती केली, द्वारपालांनो, अरे द्वारपालो. ऐकलेलं असेल तुम्ही सर्वांनी, काय ऐकायचंय. अगदी एक कृष्ण के विश्वास लेके आया हूँ. जय हो. मेरे बचपन का यार है मेरा श्याम. हरि बोल. यही सोच कर मैं आस करके आया हूँ. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो. ताली वाजवायची सर्वांनी. बोला. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो किधर पे सुदामा करीब आ गया है, तुम्हारे महल के करीब आ गया है. हरि बोल. करीब आ गया है, तुम्हारे महल के करीब आ गया है. जय हो.
द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, किधर पे सुदामा। अरे द्वारपालांनो जा आणि फक्त एक सांगा, किधर पे सुदामा गरीबा गया है। एक द्वारपाल धावत 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 गेला आणि तिथे जाऊन भगवान परमात्म्याला सांगितलं, प्रभू बोला, असा एक आपल्या दरवाजावरती द्वारावरती एक व्यक्ती आलेला आहे। भगवान परमात्मा त्यांच्या कामामध्ये व्यस्त आहेत। हां, मग काय झालं? नाही असं ते सांगतोय की तो तुमचा मित्र आहे। बरं ठीक आहे, मग काय झालं? परमात्मा त्यांच्या कामात व्यस्त आहेत आणि हा द्वारपाल वरनं सांगतोय, नाही तो तुम्हाला भेटण्याची इच्छा करत होता। हां, मग काय सांगितलं तुम्ही? नाही मी तर सांगितलं नाही भेटणार, परमात्म्याला असं भेटता येणार नाही म्हणून। हां, मग काय झालं? काही नाही, शेवटी त्याने एक निरोप सांगितला आणि त्याने सांगितलं की जा आणि फक्त त्या परमात्म्याला तुमच्या मित्राचं नाव सुदामा आहे एवढं सांगायला सांगा। भगवान परमात्मा ज्यावेळेस आपलं काम करत असताना सुदामा हे नाव कानावरती पडलं, परमात्म्याने हातातलं काम तिथेच टांगलं आणि विचारलं, काय 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 बोललास? सुनते ही दौड़े चले आए मोहन, सुदामा को मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन, सुनते ही दौड़े चले आए मोहन। जय हो। रुक्मिणी को बहुत ही अचंभा हुआ, रुक्मिणी को बहुत ही अचंभा, महिमा। जय हो। श्री राधे। कन्हैया से कह दो, किधर पे सुदामा करीब आ गया है, किधर पे सुदामा करीब आ गया है, तुम्हारे महल के करीब आ गया है। ज्या वेळेस भगवान परमात्म्याने सुदामा हे नाव कानावर पडलं, परमात्म्याने सर्व तिथे सोडून दिलं आणि भगवान परमात्मा धावत निघाले। असे धावतायत परमात्म्याच्या अंगावरचा शेला खाली गळून पडला। पृथ्वी मातेला वाटायला लागला आता भूकंप येतो की काय, परमात्म्याच्या अंगावरचा शेला पडला, एवढे भगवान परमात्मा धावतायत, आता भूकंप होणार। पण शेला खाली पडला, याचा अर्थ तो शेला त्या पृथ्वीवरती जाऊन त्या धरणी मातेला सांगतोय, अगं धरित्री घाबरू नको, हे धरणी तू घाबरू नको ग, का? भूकंप नाही येणार, कारण हे एक भक्त आणि भगवंताचं मिलन आहे, इथे भूकंप नाही होणार, इथे प्रेमाचा आनंदाचा सागर येणार। परमात्मा धावत धावत गेले, सुदामजींना आपल्या गळ्याशी लावलं आणि आतमध्ये घेऊन आले, आपल्या आसनावरती बसवलं आणि रुक्मिणी मातेला सांगितलं पूजेची तयारी करा। पाणी आणण्यासाठी रुक्मिणी माता पूजेचं ताट आणण्यासाठी आतमध्ये गेल्या, पण भगवान परमात्म्याने ज्यावेळी सुदामजींचे चरण पाहिले ना, सुदामजीचे चरण पाहिल्यानंतर भगवान परमात्म्याच्या डोळ्यातून गळगळ 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 अश्रू यायला लागले। असे अश्रू आले। रुक्मिणी मातेचं ताट आणि पाणी येईपर्यंत भगवान परमात्म्याच्या डोळ्यातील अश्रूनेच सुदामजींच्या चरणाचा अभिषेक झाला। त्या पायाला एक अशी जागा शिल्लक नव्हती की ज्या पायामध्ये काटा मोडलेला नसेल, ज्या पायामध्ये खडा रुतलेला नसेल, अशी एक जागा शिल्लक नव्हती। माझ्या भगवान परमात्म्याने आपल्या डोळ्यातील अश्रूने संपूर्ण पाय धुवून काढले, पूजा केली आणि पूजा केल्यानंतर मग भगवान परमात्मा आज एकमेकाशी गप्पा मारतात। गप्पा मारत असताना परमात्म्याने विचारलं, सुदामजी अरे काय लग्न वगैरे झालं की नाही? हा, खूप दिवसांनी दोन मित्र भेटावे पहा, दोन जीवलग मित्र लहानपणीचे भेटले ना, त्यांच्या गप्पा अशाच असतात। हा, मग काय लग्न झालं की नाही? सुदामजींनी सांगितलं, हो रे कन्हैया झालं ना म्हणे माझं लग्न। हो, सुशीला माझी पत्नी आहे म्हणे, सुंदर आहे, सुशील आहे।
सुशील आहे, संस्कारी आहे. गुण सांगितले त्या सुशिलेचे. सुशिला, नावामध्ये शील आहे तिच्या, चांगलं शील आहे. म्हणून पत्नी किती सुंदर आहे ना, याच्यापेक्षा ती किती सुशील आहे याला जास्त महत्व आहे. अरे तुमचं दिसणं आज आहे उद्या नाही. एक दिवस या शरीराची जी काही जवानी आहे ना, एक दिवस निघून जाणार आहे, पण माणसाचा स्वभाव कधी बदलणार नाहीये. म्हणून बदलणाऱ्या चेहऱ्यावरती एवढं लक्ष टाकू नका, त्याच्यावरती मोहित होऊ नका. माणसाचा अंतःकरण पहा, कारण दिसणं एक दिवस तर वृद्धत्वाकडे जाणारच आहे. दिसणाऱ्या चेहऱ्यावरती एक दिवस सुरकुत्या पडणारच आहेत, पण स्वभाव कायमस्वरूपी अमर अटळ राहणार आहे. म्हणून स्वभाव पहा. मुलगी पाहत असताना त्या पोरगी किती सुंदर दिसते आणि कोणती क्रीम लावते. अरे काय करतात त्या क्रीमला आणि काय करतात त्या फाउंडेशनला. पाहायचे असतील तर गुण पाहावे. रूपवती असण्यापेक्षा गुणवती असली पाहिजे. सौंदर्यवान असण्यापेक्षा गुणवान असावी, आणि तेच गुण या सुशिलेमध्ये आहेत. म्हणून सांगतात माझी पत्नी सुशील आहे, संस्कारी आहे, सद्गुणी आहे. परमात्म्याला विचारलं, का रे काना, तुझंही लग्न झालं असेल ना? कन्हैयाने म्हणला, माझं लग्न हो झालं ना म्हणे. माझे लग्न झाले, लग्न नाही लग्न, लय मोठे आहेत ना. मग अरे बोलव ना म्हणे माझ्या वहिनीला, मला भेटू दे ना. भगवान परमात्म्याने द्वारकेमध्ये दौंडीच पेटवली, कारण एक नाही ना, 16,108 प्रत्येकाच्या घरी कधी जात बसा, दौंडीच पेटवली. ऐका हो, भगवान परमात्म्याच्या सर्व सौभाग्यवतींना विनंती आहे की सर्वांनी या सुदामजीच्या दर्शनाकरता यावे. सगळ्या 16,108 पत्नी आल्या. अशी जी लाईन लावली, पार इथून अशी जी लाईन लागली खांडसरी इतकी लाईन लागली असं, अगं लातूरला बी गेली असं, एवढी लाईन लागली. असा दरवाजा होता, अशी लाईन होती. रुक्मिणी माता आली, दर्शन घेतलं, निघून गेली. सुदामजीने हात पुढं केला, सौभाग्यवती भव, अष्टपुत्र सौभाग्यवती भव, फुलो फलो दुधो नाहो पुतो फलो, आशीर्वाद दिला, हात मागं घेतला. रुक्मिणी गेली, सत्यभामा आली, हात पुढं केला, सौभाग्यवती भव, अष्टपुत्र सौभाग्यवती भव, दुधो नाहो पुतो फलो, हात मागे घेतला. सत्यभामा आली, हात पुढं केला, सौभाग्यवती भव, अष्टपुत्र सौभाग्यवती, हात पाठीमागं घेतला. त्यानंतर जाबुवंती आली, हात पुढं घेतला, अष्टपुत्र सौभाग्यवती भव, दुधो नाहो पुतो फलो, हात पाठीमागं घेतला. लक्ष्मणा आली, दुधो नाहो पुतो फलो. नंतर जास्त लागल्या. सुदामजीला वाटलं असत्याल किती, राजा आहे बाबा, असत्याल 8-10. नंतर आशीर्वादामध्ये थोडका फरक पडायला लागला. जसं जसं पुढचे यायला लागले, असं बघा अष्टपत्र सौभाग्यवती दुधो नाहो पुतो फलो, चला पुढं. असं करता ह्या अष्टपट्टराणी गेल्या. सुदामजी असं वाकून बघतात, किती आहेत, दिसत नाहीत. म्हणून कन्हैयाला विचारलं, काना नेमक्या आहेत किती? भगवान परमात्मा म्हणतात, अहो सुदामजी, ये तो बस ट्रेलर आहे, पिक्चर तो अभी बाकी आहे. ही तर सुरुवात आहे म्हणे. आणि ज्या वेळेस भगवान परमात्म्याने सांगितलं 16,108 आहेत, त्यावेळेस सुदामजींनी सांगितलं, प्रभू एक काम करा, आता तुम्हीच माझं दर्शन घ्या आणि तुमचं दर्शन सर्वांना पोहोचेल. शेवटी भगवान परमात्मा सुदामजीचं दर्शन घेतात आणि त्या ठिकाणी यांच्या गप्पा या ठिकाणी रंगतात. कारण जीवनामध्ये एक मित्र नक्की असावा असं सांगितलं जातं. का? आपल्या जीवनामध्ये किती दुःख आहे, माणूस कदाचित आपल्या आईला नाही सांगू शकणार, आपली परिस्थिती काय आहे कदाचित आपल्या बापाला नाही सांगू शकणार, आपल्या पत्नीला नाही सांगू शकणार, कदाचित आपल्या बहिणीला सुद्धा नाही सांगू शकणार. पण एक मित्र असा असतो, त्या मित्राला एकमेकाच्या बारीक बारीक खोडी माहिती असतात, कोण कसं आहे काय आहे सगळं. म्हणून एक काम करा, जीवनामध्ये एक मित्र नक्की असावा. ते पाठीमागं गाणं आलं होतं पहा, खूप सुंदर गाणं होतं. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, एक तू मित्र कर आरशासारखा, एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा.
म्हणून एक मित्र जीवनामध्ये चांगला असला पाहिजे. आणि हा सुदामजींचा मित्र. शेवटी दोघांच्या गप्पा होतात, सुदामजी निघतात. आपला वेळही झालेला आहे आणि शेवटचा दिवसही आहे, पुढचा कार्यक्रमही भरपूर आहे, त्याच्यामुळे थोडंसं आकडतं घेतो. परमात्म्याचं दर्शन घेऊन निघतात. तर सांगितलं जातं, गाव सोनी याचा दिला, शुद्ध भाव पाहो देखोनी गाव सुवर्णाचा दिला. सोन्याचा गाव दिला, पण सुदामजी त्याच्यामध्ये भुलले नाहीत. सुदामजींनी सांगितलं, सुशीला, परमात्म्याचं चिंतन जर करायचं असेल ना, तर संपत्तीमध्ये राहून देवाचं चिंतन कधी होत नसतं. अरे देवाचं चिंतनच करायचं ना, ज्या वेळेस कठीण परिस्थिती असते त्याच वेळेस देवाचं चिंतन होतं. सर्व संपदा सोडली आणि वनामध्ये जाऊन परमात्म्याचं चिंतन करू लागले, असं सुदामजींचं चरित्र सांगितलं. त्यानंतर परीक्षित राजाला विचारलं, राजा सांग म्हणे, तुला काही आणखीन ऐकायचं आहे का? राजा सांगतो, एकच काम करा म्हणे, आता मृत्यू होणार आहे परीक्षित राजाचा, काही क्षणामध्ये तक्षक येणार आहे, राजा मरणार आहे, 7वा दिवस आहे. पण विचारलं, सांग म्हणे राजा, काही ऐकायचं आहे का? त्यावेळेस परीक्षित राजाने काय सांगावं? परीक्षित राजा म्हणतो, शुकदेवजी मला ती कथा सांगा म्हणे. माझे आजोबा म्हणजे अभिमन्यूचे वडील अर्जुन, माझे आजोबा आणि आजी सुभद्रा यांचं लग्न कसं झालं होतं याची कथा मला सांगा. कुणाची? माणूस मरायला टेकला, आता मरणार आहे, पण विचारतो काय? सुभद्रा हरणाची कथा मला सांगा. मी कथा काय घेणार नाही आता वेळेअभावी, पण सांगण्याचा भाव एवढाच, त्यावेळेस परीक्षित राजाला आता मृत्यूचं भय राहिलेलं नव्हतं. कारण परीक्षित राजाला माहीत होतं, अरे तुका म्हणे मुक्ती परिणिली नो बरी, आता दिवसचारी खेळी मेळी, किंवा मरण माझे मरोनी गेले मज केले अमर, शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेचिया. बस माझ्या जीवनातील सर्व काही आता संकट संपलेले आहेत, मी या ठिकाणी जायला तयार. म्हणून परीक्षित राजा त्या ठिकाणी थांबतो. त्यानंतर त्याचं वर्णन आलेलं आहे. परीक्षित राजाच्या नंतर या ठिकाणी 11व्या स्कंदामध्ये आणि 12व्या स्कंदामध्ये संपूर्ण या ठिकाणी ज्ञानाच्या गोष्टी केलेल्या आहे. त्या ज्ञानाच्या गोष्टीमध्ये परीक्षित राजाला नव योगेश्वरांचं चरित्र सांगितलेलं आहे. भगवान प्रभू दत्तात्रयांचे 24 अवतार कशा पद्धतीने झाले, या 24 अवतारांची कथासुद्धा या ठिकाणी शुकदेवजींनी सांगितलेली आहे. आणि मार्कंडेयजींची कथा सांगितलेली आहे. आणि मार्कंडेयजींची कथा सांगितल्यानंतर या ठिकाणी सांगितलं जातं, तक्षक नावाचा जो सर्प होता तो केवळ नाम मात्र म्हणून त्या ठिकाणी आला आणि तो तक्षक नावाचा सर्प परीक्षिताला दंश केला. मात्र परीक्षित तोपर्यंत या ठिकाणी नव्हताच, तर परीक्षित अगोदरच या ठिकाणी उद्धार पावलेला होता. अशा पद्धतीने त्या ठिकाणी परीक्षित राजाचा उद्धार होऊन जातो. आणि मग मात्र सर्वत्र या ठिकाणी या श्रीमद भागवताचा अत्यंत प्रेमाने आणि आनंदाने जयघोष होतो. तोच जयघोष या ठिकाणी आपणही सर्वांनी करायचा आहे आणि या ठिकाणी आपल्या कथेला आपण पूर्ण विराम करायचा आहे. गोपाल कृष्ण भगवान की, श्रीमद् भागवत महापुराण की, शुकदेव जी महाराज की जय. जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे श्याम. अशा पद्धतीने या ठिकाणी सप्तम दिवसाचे श्रीमद् भागवत